भगवान पौली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज श्री सद्गुरु चिन्मयानंद स्वामी महाराज महारुद्र हनुमान छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माता की बोलो रे भाई सब संतना की विठला 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 देवा ही माझी मिराशी ठाव तुझ्या पायापाशी याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन देवोनिया जीव वडिले साधिला हा ठाव याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन तुका म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन विठला 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 समचरण सरोजं संद्रणीलांबुदाभं जगन्निहित पाणिमण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधबलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथमनमन पाण्डुरङ्गाकरो प्रथमन पाण्डुरङ्गाकरो प्रथमनमन जो तरे चरण दंताचिया तरे चरण कंचकृपदाने कथेचा विस्तार कंचकृपदाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाराम पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका श्रीरामचंद्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम नवकंजलोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम कंदर्प अगणित अमित छवि नवनील निरद सुंदरम पटपीतमानहु तडित रुचि शुचि नौमि जनक सुतावरम करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जिभे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति वंशे विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने विठला विठला प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांगाता दंडवत दुसरी बंधू सारजाजी चतुराननाची आत्मजा वाक्सिद्धे पावेज सहजातीच्या चरणोजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मणजांचे पुण्य पावन प्रसन्न होवणे श्रोते जनतया माझे दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जनतया माझे दंडवत आता बंधू रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणे सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठला विठला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आत्मरूप गणेशु केलिया स्मरण
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता देवा ही माझी मिराशी ठाव तुझ्या पायापाशी याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन। प्राप्त प्रसंगी होत असलेली कीर्तन रूपी सेवा सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे। या अभंगाच्या माध्यमातून भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणारविंदावरती श्री तुकोबाराय आपल्या पूर्वजांच्या वाडवडिलांच्या उद्धारासाठी प्रार्थना करतायत। ती प्रार्थना नेमकी काय आहे, कशाबद्दल आहे, कधी केली, कुठे केली याची चर्चा आपल्याला उपलब्ध वेळामध्ये करायची आहे। विठ्ठला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा अभंगाचं चिंतन आपल्या पुढे ठेवण्यापूर्वी कार्यक्रमाविषयी अल्पसा परिहार द्यायचा असेल तो असा आपल्या सर्वांना माहिती आहे तरी सुद्धा सिंदगाव ही पवित्र भूमी, संत सज्जनांची भूमी, वारकऱ्यांचा आदर करणारी भूमी, याच नगरीतील एक सद्गृहस्थ, एक पारमार्थिक जीवन जगणारं, सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण कैलासवासी सुहासरावजी भगवानरावजी पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने म्हणा किंवा श्राद्ध विधीच्या निमित्ताने होत असलेला सोहळा आहे। या सोहळ्याचं आयोजन आपल्या या पाटील परिवाराकडनं होतं आहे। तसं पाहिलं तर वडिलाचं श्राद्ध मुलांनी करावं हे एखाद्या वेळेला स्वीकारण्यासारखं आहे, पण मुलाचं श्राद्ध करण्याची वेळ जेव्हा वडिलावरती येते आहे तेव्हा हा प्रचंड दुःखाचा सागर किती असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही। अशा प्रचंड दुःख सागरामध्ये असणारे शोकाकुल श्री हरिभक्तीपरायण आदरणीय भगवानरावजी रामरावजी पाटील आणि बंधुप्रेम काय आहे हे रामायणानंतर लक्ष्मणासारखं किंवा भरतासारखं बंधुप्रेम दाखवणारे सुहासरावजी पाटील यांचे कनिष्ठ बंधू अर्थात लहाने बंधू श्री हरिभक्तीपरायण अण्णासाहेबजी भगवानरावजी पाटील या परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन आहे। सुहासरावजी यांचे छोटेसे चिरंजीव हरिभक्तीपरायण तेजसरावजी सुहासरावजी पाटील आणि पाटील परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन आहे। या आयोजनाच्या नियोजनाच्या संयोजनाच्या निमित्ताने जमलेली परिसरातील ख्यातनाम गुणवान गायक आणि वादक मंडळी, परिसरातून लांबून लांबून आलेले सर्व पाहुणे मंडळी आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, विनम्र भावनेने आपणाला प्रणाम करतो आणि मग अगदी मर्यादित वेळेमध्ये अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करतो। विठ्ठला अतिशय सुंदर वातावरण आहे। काही कार्यक्रम दुःखाचे असतात, काही कार्यक्रम आनंदाचे असतात, पण काही कार्यक्रमामध्ये दुःखाच्या प्रसंगात आनंदाचे कार्यक्रम ठेवायचे असतात आणि काही वेळेला आनंदाच्या प्रसंगात काही दुःखमय कार्यक्रम करायचे असतात। ऐका, लग्न हा आनंदाचा कार्यक्रम आहे, पण त्या आनंदाच्या कार्यक्रमात सुद्धा एक दुःखाचा कार्यक्रम असतो, त्याला हिंदीमध्ये विदाई म्हणतात, मराठीमध्ये मुलगी पाठवणे म्हणतात। दिवसभर जरी आनंदामध्ये जरी लग्न सोहळा पार पडला तर त्या लग्नाचा शेवट अर्थात शेवटचा जो काळ आहे तो दुःखाचा आहे। काही कार्यक्रम आनंदामध्ये दुःख ठरलेलं आहे किंवा दुःखानंतर काही आनंदाचे कार्यक्रम करायचे असतात। का करायचे असतात? आमच्या धर्मव्यवस्थेने काही निर्णय घालून दिलेले आहेत, काही पद्धती घालून दिलेल्या, त्या पद्धती मागे प्रत्येक वेळेला कधी वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, कधी मानसिक दृष्टिकोन आहे। आपल्याकडे असं म्हणतात की माणूस मेल्याच्या नंतर 1 वर्षाच्या आत त्या घरात एखादं लग्न कार्य करावं। याच्या मागचा आध्यात्मिक दृष्टिकोन काय मला माहित नाही, पण मग सरळ सरळ साधा साधा जर विचार केला तर कमीत कमी गेलेल्या माणसाचं दुःख विसरावं आणि नवीन येणाऱ्या वधूचं म्हणा किंवा नवीन वराचा नवीन संसारामध्ये त्या माणसाने थोडंसं दुःख विसरावं, हा त्यामागचा प्रामाणिक उद्देश आहे। सृष्टीची किंवा धर्मव्यवस्थेची रचना करत असताना धर्मपंडितांनी, धर्मरचकांनी त्या त्या वेळेला त्या त्या परिस्थितीनुसार अतिशय चांगल्या पद्धतीचे निर्णय घेतलेले आहेत। काही निर्णय कालपरत्वे कर्मपरत्वे त्याच्यामध्ये बदल करायचे असतात, पण काही निर्णयात मात्र बदल करायचा नाही। अतिशय सुंदर काही सृष्टीचे म्हणा किंवा धर्मव्यवस्थेचे नियम आहेत। असू द्या, आजचा हा कार्यक्रम तसा दुःखाचा आहे आणि कीर्तन ही आनंद साधना आहे। साधनेच्या अनेक प्रकारापैकी काही साधना दुःखाच्या साधना आहेत। ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर योग साधनेच्या मार्गाने सुद्धा भगवत प्राप्ती होते, पण योग साधनेची साधना करत असताना ज्ञानोबारा बोलतात जसं लोखंडाचे चणे खावे आणि लोखंडाचे चणे खात असताना जशा प्रकारच्या वेदना होतात तशा पद्धतीचा त्रास तुम्हाला योग साधना करत असताना होत असतात। ज्ञानोबारा बोलतात लोहाचे काय, फार सुंदर बोल आहे किंवा साधं बोलायचं झालं हरिपाठामध्ये सुद्धा ज्ञानोबारा त्याचं वर्णन करतात। योग यादागदित साधनेने त्रास तर होईलच होईल,
भगवत प्राप्ती होईल की नाही सांगता येत नाही, पण विनाकारण उपाधी किंवा दंभ मात्र आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. प्रमाण सर्वांना पाठ आहे. योग याग विधी येणे नोही सिद्धी बायाची उपाधी दंभ धर्म. किंवा ज्ञानोबारायांच्याच भाषेत बोलायचं झालं तर मौली फार सुंदर बोलताय. जे योगाची या वाटा निघाले गा सुबटा तया दुःखाचाची वाटा भागा आलिया. योग साधनेच्या मार्गाने गेलेल्या लोकांना दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. किंबहुना योग साधना सुद्धा ही भगवत प्राप्तीचे साधन आहे. तसं तर योग साधनेचे सुद्धा तसे 8 प्रकार आहेत. यम नियम आसन प्राणायाम ध्यान धारणा प्रत्याहार आणि समाधी. जोपर्यंत योगाच्या आसनापासून यमापासून साधनेला सुरुवात होते. यम नियम आसन प्राणायाम ध्यान धारणा प्रत्याहार आणि समाधी सर्व करून समाधीपर्यंत ज्या वेळेला पोचतो त्यावेळेला भगवत दर्शन होतं. अर्थात 8 अंग पूर्ण करावे लागतात तेव्हा योग साधना पूर्ण होते. उग वेडेव्याकडे 2-4 आसनं केले म्हणजे मी योग साधना करतो असा जर अहंभाव कोणाकडे असेल तर तो काढून टाका. उग रामदेव बाबांनी शिकवलेले 10-5 आसनं वर पाय करणं वर डोकं करणं हे एवढे 2-4 आसनं केले म्हणजे योग साधना असं नाही. योग साधना फार कठीण आहे. आणि योग साधनेचे सर्वात मोठे शिरोमणी होते चांगदेव महाराज. आणि ते चांगदेव महाराज जर ज्ञानोबारायांकडे दर्शनाला येत असतील तर त्या चांगदेवरायांची बुद्धी जर ज्ञानोबारायांच्या पुढे खुंटीत होत असेल तर निश्चितपणे ज्ञानोबारायांना योग्यांचा राजा किंवा योगियांची माऊली म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. महाराज त्याचं सुंदर शब्दात वर्णन करतात. ज्ञानराज माझी जेने निगमवाली प्रगट केले. जेने निगमवाली प्रगट केले. जेने निगमवाली प्रगट केली. जेने निगमवाली हे ज्ञानराज माझी योगाची मागू प्रगट केली. जननी कमवली प्रगट केली. राज माझी योगाची माऊली जननी कमवली प्रगट केली. जननी कमवली प्रगट केली. जननी कमवली ज्ञानराज माझी योग्यांची माऊली तेने किंवा जेने निगमवल्ली प्रगट केली. अर्थात योग्यांची माऊली ज्ञानोबारे मी हा विषय बोलतोय. योग साधना जरी भगवत प्राप्तीची साधना असली तरी ती कठीण आहे, दुःख देणारी आहे. तद्वत कीर्तन साधना ही भगवत प्राप्तीची साधना आहे, पण ही साधना दुःख देणारी नाही, उलट ही साधना आनंद देणारी आहे. मित्र असं म्हणेल कितीही दुःखातला माणूस असू द्या, कितीही परेशानीतला माणूस असू द्या, 2 तास कीर्तनात आला की तो मात्र फ्रेश झाल्याशिवाय राहत नाही, त्याला आनंद मिळाल्याशिवाय राहत नाही. मी कशासाठी बोलतोय? कीर्तन ही आनंद साधना आहे आणि प्रसंग दुःखाचा आहे. वर्षश्राद्ध म्हणा किंवा गोड जेवण म्हणा, हे काही लोक आनंदात असतात का महाराज? अतिशय दुःखामध्ये असतात. पण दुःखामध्ये सुद्धा आनंद साधना का करायची याचं कारण असं आहे, काही अंशी ते दुःख बाजूला सारावं आणि भगवत प्राप्तीची साधना किंवा भगवंताची आराधना, भगवंताचं स्मरण करता करता गेलेल्या माणसाच्या स्मरणासोबत भगवंताचं स्मरण करणं आणि जन्म मृत्यूच्या संसारातून मुक्तता होण्यासाठी आपण प्रयत्न करणं, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमच्या धर्मव्यवस्थेने कीर्तन भजन आदी करून पिंडदान हे सर्व कर्म ठेवलेलं आहे. आणि त्या निमित्ताने हे कीर्तनाचं आयोजन आहे. पाटील परिवाराच्या विनंतीला मान देऊन आमच्या परिसरातील ख्यातनाम परिसरात ज्यांचं भजन वाजता आहे अशा आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय आमच्या हरिभक्तीपरायण दौलतराव गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय सुंदर त्यांनी साथ गायली. मला रागातलं काही कळत नाही, पण यमन राग गायला असं वाटतंय मला, त्यातलं काही कळत नाही. आणि अतिशय गुरुजींनी मागे गायलं, पण तेवढ्या तोलामोलाचं अतिशय सुंदर गायन आपल्या परिसरातलं भूषण आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण हनुमंतराव काकाजी आंदलेगावकर आहेत. सुंदर त्यांनी साथ पहिली गायलेली आहे. मागे इकडच्या माईकवरती आमचे हरिभक्तीपरायण दिलीप अण्णा आहेत, इकडच्या माईकवरती आमचे श्याम महाराज आहेत. आधी करून आता मोठ्या मोठ्या माणसांमुळे माईक घेतल्यामुळे यशवंत महाराज तुमच्याकडे काही माईक आलेलं नाही. यशवंत महाराज हे सुंदर गातात, सुंदर कीर्तन करतात. विशेष म्हणजे बापलेक फिरतात. आम्हाला लोक नावं ठेवायच्या अगोदर तुम्ही बापलेक फिरतात. आता मी म्हणतो की आपल्या परिसरात आम्हीच नाही, आणखी दुसरे बापलेकी फिरणारे सुद्धा आहेत. यशवंत महाराज आहेत, नागनाथ महाराज आहेत. आधी करून आमच्या खानापूरचे भजनी मंडळ, पुन्हा कुठले राहिले, खानापूर भजनी मंडळ, आंदलगाव भजनी मंडळ, पुन्हा इट्टी भजनी मंडळ, निवाडा भजनी मंडळ,
नाही त्यांनी मोठे मोठे डोळे करेपर्यंत मी वाट बघायला लागलो. अतिशय सुंदर मृदंगाचार्य, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, आपल्या परिसरातलं एक वैभव आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज मोरे कारसेकर सुंदर मृदंग वाजवतायत. विशेष म्हणजे दोन्ही हाताने वाजवतायत. हे सगळेच दोन्ही हाताने वाजवतात, पण वाजण्यामध्ये फरक असतो. एक वाक्य बोलतो बघा, पटतंय का? काही माणसं मृदंग वाजवत असतात, काही माणसं मृदंग बडवत असतात. पद्मश्री वैकुंठवासी आदरणीय शंकर बाबू आपेगावकर एक वाक्य बोलायचे. मी काय पाहिलं नाही, ऐकलं नाही, पण त्यांच्या मुखातले वाक्य दुसऱ्यांच्या मुखातून ऐकले. मृदंग वाजवणं वेगळं आणि मृदंग बडवणं वेगळं. मृदंग जेव्हा बडवला जातो तेव्हा तो कर्णपटलावरती आघात पोचवतो, आणि मृदंग जेव्हा वाजवला जातो तो कर्णपटलाला आनंदाचा निनाद किंवा आनंदाची अनुभूती देऊन जातो. हे मृदंगाचं वैशिष्ट्य आहे. विठ्ठला आणि शिवाजी महाराजांच्या मागे तेवढ्याच तुला मोलाचे साथ आमचे हरिभक्तीपरायण, मला नाव माहिती आहे, फक्त तुमच्या तोंडातून ऐकायचं होतं. प्रभाकर महाराज अतिशय सुंदर वाजवत आहेत. विशेष म्हणजे अगदी स्वरात आलात, अगदी सुंदर वाजवत आहेत. आणि वाजवणाऱ्याची कदर माझ्यासारख्या वाजवणाऱ्याला असं नसं, नाही का? इकडे जणू आम्ही बऱ्याच जणांना वाजवलंय, म्हणजे पकवाज. तुम्ही उगा गैरसमज करू नका. सुरुवातीच्या काळामध्ये आमची सुरुवातच मृदंगाच्या माध्यमातून झाली आहे. इकडे जनूचं नाव घेतल्यावर इकडे पांडू माझ्याकडे मोठे मोठे डोळे करण्याची शक्यता आहे. मीच ह्याला बोल कशाला घ्या टाकायच्या सांगत होतो, हे माझं नाव घेणे असं म्हणण्याची शक्यता आहे. चला, आता सगळी मित्रमंडळी आहे जवळची आहे. आणि या कार्यक्रमाच्या संयोजनास हार्मोनियम वादक आमचे हरिभक्तीपरायण उमाकांत महाराज, नागनाथ महाराज अतिशय सुंदर हार्मोनियमची साथ देत आहेत. नागनाथ महाराजांनी पेटीचा ताबा घेतल्यामुळे अच्युत काकांना थोडंसं बाजूला बसावं लागलं. हा, त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. अच्युत काका आहेत, आमचे खानापूरचे श्रीराम महाराज आहेत, आदी करून खानापूरची सगळी मंडळी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संयोजनासाठी सगळ्यात जास्त जिम्मेदारी घेणारे, कारखान्याचे कर्मचारी जरी असले तरी पाटील परिवारावरती नितांत प्रेम असणारे माझे परममित्र हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज जाधव. आता उगं लोक आहेत म्हणून पांडुरंग महाराज जाधव म्हणाले, एकट्यात असलं पांडूच म्हणणार, हे आमचं मित्रप्रेम आहे. पांडुरंग महाराज जाधव म्हणा किंवा पांडू, आणि आमचे हरिभक्तीपरायण मंचक बाप्पा खानापूरकर, हे सगळी मंडळी या कार्यक्रमाचं आयोजन संयोजन नियोजन आपण केलेलं आहे. आता भजनी मंडळाचं नाव घेतलं, आता बसलेल्यापैकी आबा तुमच्या सहित सगळी माणसं ओळखीची आहे. आता आपल्या जिल्ह्यातले नाव घेतल्यावर हे डासाळकर साहेब पुन्हा नाराज होतील. मी सोबत येऊन सुद्धा माझं नाव घेतलं, हे मोठं अवघड आहे. आता कसं आहे, जास्त परिचय झाल्यानंतर कोणाचं नाव घ्यावं कोणाचं सोडा हाही मोठा प्रश्न पडतो. तरी सुद्धा आपण सगळी मंडळी, खानापूरकर असतील किंवा इटीचे असतील, पुन्हा आणखीन आमचे देवठाणकर मंडळी असतील, पुन्हा हिंगणी, बरोबर आहे का, हे सगळी पाहुणे मंडळी आदी करून, हिंगणीचे आदी करून सर्वांचे नाव राहिले, पण आदरणीय आमच्या महाराजांचं नाव राहिलं, आदरणीय गिरी महाराज आहेत. अतिशय ही सगळी मंडळी, आता कोणाचं नाव विसरण्याची शक्यता आहे, तरी सुद्धा आपल्या सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. आणि आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन अगदी मर्यादित वेळेमध्ये अभंगाच्या चिंतनाला मी सुरुवात करत आहे. याचं कारण असं आहे, मी फास्ट नावं का घेतली, कमी वेळात का नाव घेतले, कारण मी कमी वेळात कीर्तन करणारा माणूस आहे. याचं कारण आहे, लोकांनी उठ म्हणेपर्यंत कुठं बसत जाऊ नये आणि लोकांनी बंद कर म्हणेपर्यंत कीर्तन करत जाऊ नये, ह्या सूत्राचा मी चांगला अंगीकार केलेला आहे. म्हणून कमीत कमी वेळामध्ये, मग ते सगळ्या टाळ्या वाजवण्यापासून किंवा सगळं भजन घेण्यापासून, अभंगाचे चारी प्रमाण गाण्यापासून ते अभंग चिंतन सोडवण्यापर्यंत, पुन्हा एकदा अभंगाची थोडीशी पार्श्वभूमीही सांगितली पाहिजे, अभंगाचा थोडासा मतितार्थही सांगितला पाहिजे, त्या अभंगाच्या अनुषंगाने येणारे काही दृष्टांतही सांगितले पाहिजे, त्या अभंगाच्या अनुषंगाने येणारे आजच्या समाज जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, उद्बोधनाचे काही विषय तेही सांगितले पाहिजेत. आणि हे करता 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 समारोपाने ध्रुवपदापर्यंत येऊन भैरवीने अभंगाचा किंवा कीर्तनाचा शेवट करावा. हे सगळं आपल्याला 2 तासाच्या आत बसवायचे आणि एवढं काही अवघड नाही. टीव्हीवरची सगळी कीर्तनं मी 39 मिनिटात जर बसवली असतील तर हे 2 तासात बसवणं काय अवघड आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आपण प्रयत्न करूयात वेळेमध्ये थांबण्याचा. आणि पुन्हा सांगू का महाराज, कोणतीही गोष्ट करत असताना त्या मागची कल्पकता, गाडी सगळीच माणसं चालवत असतात, पण काही चालवण्याच्या, काही ड्रायव्हरच्या चालवण्यामध्ये फरक असतो. कुणी बरोबर वेळेला गेअर टाकतो, कुणी एकाच गेअरमध्ये किती वेळ ते चालवतं. सगळीच कीर्तन करत असतात, पण कुणी लांब कितीही लांबवतात म्हणून लोक लांब असतात. कीर्तनं लांबून जर लोक आमच्यापासून लांब जात असतील तर कीर्तनं नक्की थांबवण्याची म्हणण्यापेक्षा कमी करण्याची गरज आहे. चला, वेळेच्या पुढे जाणार नाही, वेळेच्या आत सुद्धा सोडणार नाही. आता आमचं एवढं अवघड जीवन आहे महाराज, वेळेच्या पुढे जर 3-3 तास कीर्तन केले तर लोक म्हणायला बसलेत लॉकडाऊन असल्यामुळे यांची कीर्तनं बंद आहेत, आम्ही याला सापडलो चांगला करता काढला.
जास्त वेळ झाल्यामुळे लोक असं म्हणण्याची शक्यता आहे कदाचित आम्ही बरोबर 2 तासाची वेळ जर केली तर लोक काही जण म्हणण्याची शक्यता हे का सोन्याचं माप आहे का एवढं तंतोतंत असतंय का हेही मोठा अवघड आहे आणि जर कदाचित 2 तासाच्या मध्येच आम्ही जर संपवलं तर याच्यातले काही माणसं असे म्हणणार आहेत एवढंच पाठ असेल संपल्यावर भांडवल संपल्यावर आता काय सांगणार आहे कमी केलं तरीही अडचण आहे जास्त केली तरीही अडचण आहे बरोबर केली तरी अडचण आहे पुन्हा एकदा सांगतो तुलसीदासजींना रामकथा लिहित असताना किंवा रामायणाची रचना करत असताना एका साधकाने प्रश्न विचारला खरं सांगा तुम्ही हे रामायण का लिहित आहे फार सुंदर रामायण लिहिलं मला वर्णानाम अर्थसंगानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ याभ्याम विना न पश्यन्ते सिद्धा स्वंत समेश्वरम वंदे बोधमयम नित्यम गुरुम शंकर रूपिणम यमाशितो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंदे हे सुरुवातीचे 7 श्लोक आहेत या 7 श्लोकाच्या शेवटच्या श्लोकामध्ये तुलसीदासजींनी रामायणाचा अर्थ सांगितला किंवा रामायणाचा उद्देश सांगितला आम्ही तुलसीदासजींना विचारलं खरं सांगा तुम्ही रामायण का लिहिताय किंवा रामायणाची रचना का करताय तुलसीदासजीने याचं फार सुंदर उत्तर दिलं मी रामायणाची रचना लोकांच्या सुखासाठी नाही लोकांच्या कल्याणासाठी तर अजिबात नाही मी रामायण का लिहितो याचं उत्तर तुलसीदासजी लिहित आहेत स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाता भाषा निबंध मती मंजुल मातनोती मी हे रामायण ही रामायणाची गाथा कशासाठी लिहितो आहे कशासाठी करतो आहे स्वांत सुखाय मी माझ्या सुखासाठी करतोय आणि जी माणसं स्वतःला सुख घेऊ शकत नाहीत ती माणसं दुसऱ्याला कधीच सुख देऊ शकत नाहीत पुढचं वाक्य ऐका आपली कीर्तन दुसऱ्याच्या सुखासाठी नाहीत किमान आपल्या कीर्तनातून आपल्याला जरी सुख मिळालं तर याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे आणखीन पुढे बोलू का महाराज आपलं गाणं दुसऱ्याला आवडण्यापेक्षा आपलं गाणं जर आपल्याला आवडायला लागलं आणि आपल्या गाण्याने जर आपल्याला आनंद व्हायला लागला तर आपल्या गाण्याने एक दिवस देव सुद्धा आनंदी झाल्याशिवाय राहत नाही विठाला 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 आणि पुन्हा एकदा सांगेन दुसऱ्यासाठी गाण्यापेक्षा स्वतःच्या आनंदासाठी गा आणि स्वतःच्या आनंदासाठी गाता गाता देवाच्या आनंदाला सुद्धा तुम्ही नक्कीच प्राप्त करू शकाल ऐका एक छोटा प्रसंग सांगतो तानसेन नावाचा गायक होता तानसेन एवढा सुंदर गायक होता महाराज एवढा सुंदर गायक सांगू का त्याने मेघमल्हार नावाचा राग गायला सुरुवात केल्यानंतर आकाशात ढग जमा व्हायचे आणि पाऊस पडायचा मेघमल्हार राग आणखीन त्याच्या गायनाची तयारी सांगू का त्याने दीप नावाचा राग गायला सुरुवात केला की दिवे लागायचे हे तानसेनाचं गाणं होतं महाराज मलाही वाटलं एकदा आपण काहीतरी करावं म्हणून मी एकदा दीप राग गायला सुरुवात केला दिवे तर लागले नाहीत पण मंडपातले दिवे मात्र विजून गेले हे आमचं गाणं आहे तानसेनाचं गाणं एवढं तयारीचं होतं एवढं तयारीचं दीप राग सुरुवात झाला की दिवे लागायचे मेघमल्हार सुरुवात झाला की पाऊस पडायचा ढग यायचे आणि ही सगळी कीर्ती परिसरामध्ये पसरायला लागली एक वाक्य बोलतो बघा पडतंय का तुमच्याकडे जर एखादी कला असेल तर ती कला तुमचा प्रचार आपोआप करत असते आपोआप करत असते बॅनर लावायची गरज नाही बघा तुम्ही एखाद्या कीर्तनामध्ये सुंदर चाल म्हणली सगळ्या परिसरात चर्चा होते काय लेकराने चाल म्हणली हो एखादी कला मग ते गायनाची असेल वादनाची असेल कोणती असू द्या तानसेनाची सगळीकडे चर्चा महाराज जिकडे जाईल तिकडे तानसेन 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 बरं वाटायचं तानसेनाला योगायोगाने एके दिवशी एक गृहस्थ तानसेनाकडे आला आणि तानसेनाला म्हणलं काय तानसेन फार सुंदर गाता हो तुम्ही फार सुंदर गाता तानसेन म्हणलं हो रियाज केलाय 3-3 4-4 तास बैठक केली आहे चांगल्या गुरुकडे शिकलोय म्हणून माझ्या आवाजात गोडवा आहे वगैरे बोलायला लागला त्यांनी क्षमा मागून एक वाक्य बोललं म्हणला तानसेनजी तुमचं गाणं तयार आहे हो तुम्ही फार तयारीने गाता पण खरं सांगू का तुमच्या गाण्यापेक्षा मीराबाईचं गाणं मात्र गोड लागते हे सहन होईल का हो आता जर उग तुम्ही जर म्हणलात कीर्तन झाल्यावर मला तुझ्यापेक्षा त्या महाराजाचं कीर्तन चांगलं वाटलं म्हणल्यावर मी निदान काही नाही बोललो तर चेहरा तरी पाडून जाईल की नाही समोर जर एखाद्याच्या समोर जर दुसऱ्याला जर चांगलं म्हटलं तानसेनाच्या पोटात कळ निघाले महाराज हे जुन्या काळापासून ते आजपर्यंत चालत आले पुन्हा एक वाक्य बोलतो आपल्या समोर दुसऱ्या माणसाचं मोठेपण जर गायल्या जात असेल आणि त्या माणसाचं मोठेपण ऐकल्यानंतर जर आपल्याला वाईट वाटत असेल तर समजावं आपल्यासारखा अज्ञानी प्राणी या जगात दुसरं कोणतं नाही आणि दुसऱ्याचं मोठेपण ऐकल्यानंतर दुःख होण्याच्या ऐवजी जर आपल्याला आनंद होत असेल तर समजावं आता आपल्या मनाचा मोठेपणा वाढलाय आता आपलं मन थोडंसं मोठं झालंय आपल्या विचाराची व्यापकता थोडीशी मोठी झाली आहे तानसेनाच्या पोटात कळ निघाली महाराज माझ्यापेक्षा मीराबाईचं गाणं गोड लागतंय
म्हणले मला मीराबाईचं भजन ऐकायचंय. एखादा कार्यक्रम ठेवू मीराबाईचा. तिने सांगितलं मीराबाई कार्यक्रमात गात नाही. कुठे गाते मला ऐकायचंय. तानसेनजी मीराबाईच्या त्या धर्मसभेत आले. मीराबाईने समोर भगवान कृष्ण परमात्म्याची मूर्ती ठेवली, पायात घुंगरू बांधलं आणि घुंगरू बांधून गात गात नाचत होती. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पायामध्ये घुंगरू बांधून मीराबाई नाचायला लागली. नाचता नाचता एवढी गात होती महाराज, एवढी सुंदर गात होती. गुपचूप तानसेन बाजूला बसून ऐकत होते. मीराबाई गात होती. समोर कोणी नव्हतं, एकही माणूस नव्हता महाराज. कृष्ण कन्हैयाची मूर्ती समोर होती. कृष्ण कन्हैयाच्या मूर्तीकडे पाहून मीराबाई गात होते. सांगेन आपल्याला 10-5 मिनिट झाले की मीराबाई गात होती आणि मीराबाईचं गाणं ऐकता ऐकता कृष्ण परमात्म्याची मूर्ती रडत होती. मूर्तीच्या डोळ्यातून पाणी येत होतं. भजन झाल्यानंतर तानसेन उठला, मीराबाईचे पाय धरले आणि मीराबाईला सांगितले, मीराबाई माझ्या गाण्याने दिवे लागले असतील, माझ्या गाण्याने कदाचित पाऊस पडला असेल, पण देवाला रडवण्याची ताकद माझ्या गाण्यात कधी आली नाही. काय भाग्यवान आहेस तू, देवाला रडवते. मीराबाईनं दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. तानसेना, तू जगासाठी गातो, तू समाजासाठी गातो, मी फक्त आणि फक्त माझ्या देवासाठी गाते. माझा महत्वाचा मुद्दा असा आहे, जी माणसं देवासाठी गातात आणि स्वतःच्या आनंदासाठी गातात ती माणसं मोठी असतात. आपलं गाणं किंवा आपलं वाजवणं सुद्धा स्वतःच्या आनंदासाठी असावं. काही माणसं दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करता करता स्वतःच्या जीवनाचा आनंद हिरावून घेतात किंवा स्वतःच्या जीवनात कधीच आनंद घेत नाही. मी तर असं म्हणेल, समाज काय म्हणतो किंवा लोक काय म्हणतील याचा विचार करता करता आमच्या आयुष्याचे आमचे बरेच काही प्रसंग असतात त्या निघून जातात. पुन्हा एक महत्वाचं वाक्य बोलेन, स्वतःच्या जीवनामध्ये आनंदी नसणारी माणसं दुसऱ्याला कधीच आनंदी करू शकत नाही. म्हणून तुळशीदासजी लिहितात, स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंध मती मंजुल मात नव्हती. मी स्वतःच्या सुखासाठी रामायण लिहितो आहे. आणि मग तिथून पुढे रामायणाची सुरुवात झाली. जो सुमिरत सिद्धी होय, इथून पुढे ते पार सगळे हे दोहे आपल्याला पाठ आहे. मंगल भवन अमंगल हारी द्रवहुस दशरथ अजिरबीर हरी. नवमी तिथी मधुमास पुणेता सकल पच्च अभिजित हरी बेता. मध्य दिवस अतिशीतन घामा पावन काल लोक विश्रामा. हे सगळं रामायणातले दोहे आपल्याला पाठ आहेत. महत्वाचा मुद्दा माझ्या लक्षात घ्या, दुःखमय कार्यक्रमामध्ये आपण आनंदमय कार्यक्रम करतो आहोत. कीर्तन ही आनंदाची साधना आहे आणि या आनंद साधनेमध्ये उपस्थितांच्या किंवा सर्वांच्या वतीने आज भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करायची आहे. प्रार्थना करत असताना कोणी कोणाकडे प्रार्थना करावी याला काय संकेत आहेत. श्रीमंताने गरीबाकडे प्रार्थना कधी करायची नाही, श्रेष्ठाने कनिष्ठाकडे प्रार्थना कधी करायची नाही. आणखी पुढे सांगतो, आई वडिलांनी कधी मुलाकडे प्रार्थना करायची नाही, गुरुने कधी शिष्याकडे प्रार्थना करायची नाही. प्रार्थना करत असतानाची सूत्र अशी आहेत, कनिष्ठाने श्रेष्ठाकडे प्रार्थना करावी, गरीबाने श्रीमंताकडे प्रार्थना करावी, साधकाने सिद्धाकडे प्रार्थना करावी. सिद्ध जर साधकाकडे प्रार्थना करायला लागले तर त्या प्रार्थनेला काही अर्थ नाही. कोणी कुणाकडे प्रार्थना करावी. आणखी पुढे सांगू का महाराज, प्रार्थनेचे जसे नियम आहेत तसं पाया पडण्याचे सुद्धा नियम आहेत. शास्त्र असं सांगतं की लहानाच्या पाया मोठ्याने पडायचं नाही. बरोबर आहे, मोठ्याच्या पाया लहानाने बसलेली माणसं हुशार आहेत. थोडंसं बोला माझ्याशी, कोणी कोणाच्या पाया पडावं. लहानाने बोला ना, लहानाने सगळे बोला. लहानाने मोठ्याच्या, आणखीन थोडं पुढे बोलतो. शिष्याने थोडं मोकळे मनाने बोला, काही ताण घेऊ नका. शिष्याने गुरुच्या, मुलाने आई वडिलाच्या, नवऱ्याने म्हणली काही जण बायकोच्या. विठाला विठाला काही जण बायकोच्या म्हणले, काही जण आलता तोंडात शब्द पण आवरला. पण तुम्ही जे म्हणला ते काही चुकीचं नाही. मी असं म्हणेल, एक क्षमा मागून वाक्य बोलतो. इथे आलेल्या कीर्तनाला आलेल्या लोकांपैकी जवळपास 95% लोक बायकोच्या पाया पडतात. हे विधान बरोबर आहे का चूक आहे? मी काय म्हटलं, आलेल्या पैकी 95%, 5% सोडून दिले, 95% लोक बायकोच्या पाया पडतात. हे मी जे बोललो ते बरोबर आहे का चूक आहे? चूक आहे. सांगतो पटवून. आता ते गावकरी आहेत म्हणून मोठ्या आवाजात बोलले, चूक आहे. ऐका, बरोबर आहे तुमच्या म्हणण्यानुसार हे चूक आहे. जरी ऐका पुढे, सामान्याचं बोलू का? सामान्याचं सोडून द्यावं. जगाच्या मालकाचा बाप बायकोच्या पाया पडला तर सामान्यच काय घेऊन बसता? जगाच्या मालकाचा बाप बोलतो मी, जगाच्या मालकाचा. आठवा, सांगेन तुम्हाला 2 मिनिटात तो प्रसंग. राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली, सगळीकडे आनंद आहे. बाजही बजावत बाजा असं वर्णन आहे रामायणामध्ये.
दशरथ महाराजांनी आज्ञा दिली, सगळीकडे राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. राज्याभिषेकाच्या वेळेला सगळ्यांना आनंद आहे, मला सर्वांना आनंद, तिथे ते विषयच नाही, सगळीकडे आनंदुरे आजी आनंदुरे. का? प्रत्येकाचा विषय मेरा राम राजा बनने वाला है, माझा राम राजा होणार, माझा राम राजा होणार, सगळीकडे आनंद वार्ता आहे. पण या आनंद वार्ता चालू असताना, सगळीकडे मिठाई वाटत असताना मंथरा नावाची एक स्त्री आली आणि ती मंथरा नावाची स्त्री कैकेयीकडे येते आणि कैकेयीला म्हणते, हे पेढे कशासाठी वाटतेस? लक्षात ठेवा, मंथरा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मिठाईचं ताट कैकेयीच्या हातात होतं. आणि ज्या वेळेला मंथरा आली त्यावेळेला कैकेयीच्या बुद्धीमध्ये पलट झाला. याला जोडून एक पुढचं वाक्य बोलू का? रामाच्या काळामध्ये एकच मंथरा होती, त्याचा परिणाम रामाला 14 वर्ष वनवासाला जावं लागलं. आताच्या काळामध्ये घराघरात मंथरा आहेत, म्हणून अख्खा समाजच वनवासात आहे. विठ्ठला मंथरेने नाही ते मनात आणून दिलं, नाही ते. काही थोडासा विचार कर, तू राम राजा होणार आहे म्हणून पेढे वाटते, विचार कर उद्या राजाची आई म्हणून मान तुला मिळेल का कौशल्याला मिळेल? कैकेयीने सांगितलं, एक लक्षात ठेव मंथरे, तुला माहिती आहे का, लेकराचं असं असते महाराज, ते जन्म कुणी दिला हे पाहत नाही, जीव कोण लावतं हे पाहते. बऱ्याच घरातली लेकर आईच्या हाताने जेवत नाहीत, पण आत्याच्या हाताने जेवतात, चुलतीच्या हाताने जेवतात, आजीच्या हाताने जेवतात, झोपायला सुद्धा आजीच्या जवळ असतात, आत्याच्या जवळ असतात. का? ते म्हणते माझ्या आईपेक्षा माझी आजी माया करते किंवा आत्या माया करते. लेकराचं असं ठरलेलं आहे. म्हणून दत्तात्रयाने आपले 24 गुरु केले, 24. त्या 24 गुरुपैकी एक गुरु आहे लहान लेकरू, बरं का? दत्तात्रयाने कसे 24 गुरु केले त्याचं वर्णन महाराज करतात. जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण. ज्याच्याकडून जो जो गुण घेतला तो तो गुरु दत्तात्रयाने केला. आपल्याकडे गुरु बदलण्याची पद्धत आहे. एका गावला भागवत कथा होती माझी, 5 दिवसाची कथा झाली. 6व्या दिवशी एक 60 वर्षाची आजी माझ्याकडे आली. मला स्टेजवरून उतरल्याबरोबर ते आजीबाई मला समोर आली, म्हणली महाराज माझी एक इच्छा आहे. म्हणलं काय सांगा? मला तुम्हाला गुरु करायचंय. म्हणलं आजी माझं वय आता जवळपास 38 वर्ष आहे, तुमचं वय जवळपास 60-65 वर्ष दिसतंय, म्हणजे जवळपास माझ्या वयाच्या दुप्पट वयाच्या तुम्ही आहात जवळपास. आणि एवढ्या वयस्कर व्यक्तीचं गुरु व्हावं हे काही मला पटत नाही. अशी जवळची गावातली काही आमच्या अनंत महाराजांसारखी हे काही कार्यकर्ते होते, त्यांना विचारलं, हे आजीबाई काय ऐकत नाही, आता यांना थोडं समजावून सांगा. त्यांना म्हटलं आजीबाई मला गुरु करण्यापेक्षा चला पंढरपूरला आळंदीला एखाद्या चांगल्या महात्म्याचा तुम्हाला अनुग्रह देतो. आपल्या 4 ठाणकर बाबांसारखे काही महात्म्या आजही आहेत. ती म्हातारी ऐकायलाच तयार नाही. 15-20 मिनिट गेले, मला पुढे जाऊ दे ना, आणि ते ऐकायला तयार नाही. मला म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, मी तुमचा गुरु होतो, पण माझा एक प्रश्न आहे, तुमचं 60-65 वय आहे? ते म्हणले हो. खरं सांगा आतापर्यंत तुम्ही गुरु केला नाही का? त्यानं म्हणले केला. पहिला गुरु केला होता, त्याला कॅन्सर झाला आणि मेला. मग पुन्हा दुसरा केला, त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि मेला. मी म्हणलं तुझ्या पाया पडतो, मला आणखी कीर्तन करायचे, मला काय गुरु करू नको. विठ्ठला ही गुरुविषयीची निष्ठा नाही, ही निष्ठा निष्ठी आहे. गुरुची निष्ठा वेगळी आणि निष्ठा निष्ठी वेगळी. रामकृष्ण परमहंसाच्या जीवनातला एक प्रसंग सांगेन आपल्याला, ऐका. एके दिवशी रामकृष्ण परमहंसाने आपल्या शिष्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. आणि शिष्याची परीक्षा घेत असताना एक दिवस म्हणले, सगळ्या म्हणले माझे कोण कोण शिष्य आहेत, सगळे पुढे आले, पुढे येऊन बसले. स्वामी विवेकानंद मात्र मागच्या बाजूला बसलेले. आणि पुढे सांगू का, काही काही माणसं पुढं करत नाहीत, पण परमार्थाच्या किंवा सामाजिक दृष्टिकोनातून फार मोठे असतात. मी तर प्रत्येक कीर्तनात एक वाक्य बोलतो, कीर्तनाला सप्ताहाला येऊन कीर्तन करणाऱ्या कीर्तनकारापेक्षा स्वयंपाकाचे भांडे धुणारा तो आचार्य किंवा स्वयंपाकाला मदत करणारा तो माणूस आमच्यापेक्षा 1000 पटीने श्रेष्ठ आहे. आमचं काय हो, स्वरामध्ये सुंदर भजन करता, माईक लावता, 4-5 संतांच्या गोष्टी सांगता, याच्यापेक्षा आमचं मोठं काय योगदान आहे? पण काही माणसं भांडे आणण्यापासून धुईपर्यंत सगळे माणसं जीव घातल्याच्या जेवतात. अशी पुण्यवान माणसं गावागावात आहेत, म्हणून धर्मकार्य टिकून आहे. पुन्हा सांगेन, पुढे येणारीच माणसं फार मोठं काम करतात असं नाही. राजकारणात माझा विषय नाही सांगतो, पण काही काही कार्यकर्ते असे असतात महाराज, कोणते, मी सगळ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. काही काही माणसं अशी असतात, कधीच कुठल्या प्रचार सभेला येत नाहीत, कधीच कुठं भाषण करत नाही, पण अंतर्गत गुपचूप राहून आपल्या पक्षाचं, आपल्या नेत्याचं एवढं प्रामाणिकपणे काम करत असतात, ते कधीच फोकसमध्ये नसतात. पण त्या नेत्याच्या लक्षात असतं, हा माणूस कधीच समोर येत नाही, पण मनातून माझं काम करतंय. स्वामी विवेकानंद मागच्या कोपऱ्याला बसले होते. रामकृष्ण परमहंसाने ठरवलं की आपल्या शिष्याची परीक्षा घ्यायची. सांगा म्हणले माझ्यावर कुणाचं किती प्रेम आहे? काही शिष्याने सांगितलं, गुरुजी हम आपके लिए जान भी दे देंगे. काय 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 बोलायला लागला, मी जीव देऊ तुमच्यासाठी, हे करू ते करू ते करू. रामकृष्ण परमहंसाने सांगितलं 8 दिवसानंतर तुमची बैठक आहे.
8व्या दिवशी रामकृष्ण परमहंसाने काय केलं, आपल्या पायाला एक पिवळी पट्टी बांधली आणि सगळ्या शिष्यांना बोलावलं आणि हे पहा, 8 दिवस झालं तुमची माझी भेट नाही, तुमची भेट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या पायाला खूप मोठी जखम झाली आणि ही जखम कोण साफ करेल? सगळे म्हणले आम्ही करतो. सगळे पुढे पुढे आले, पण रामकृष्ण परमहंसाने सांगितलेली अट फार भयानक होती. त्यांनी सांगितलं ही जखम साफ करताना कोणी कापूस वापरणार नाही, मलम वापरणार नाही, पाणी वापरणार नाही. ही जखम जो कोणी जिभेने साफ करेल तो माझा शिष्य. पुढच्या लाईन मधले तर माग कधी गेले पत्ता लागला आणि सर्वात शेवटी नंबर आला स्वामी विवेकानंदांचा. आणि स्वामी विवेकानंदाचा नंबर आल्याच्या नंतर स्वामीजींना सांगितलं जखम साफ करणार आहेस का? स्वामीजींनी कुठलाच विचार केला नाही, पट्टी सोडली, डोळे झाकले आणि ती जखम जिभेने साफ करायला सुरुवात केली. तेव्हा स्वामीजींच्या लक्षात आलं ती जखम नव्हती, त्याच्यात पू रक्त तर अजिबात नव्हतं, केसर आंब्याची चांगली फोड तिथे कापून ठेवलेली होती. दृष्टांत विनोद म्हणून घेऊ नका. स्वामी विवेकानंदांची निष्ठा रामकृष्ण परमहंसावरती होते. परिणामतः एवढं मोठं कार्य विवेकानंदांच्या जीवनामध्ये करता आलं. आपल्या जीवनामध्ये गुरुविषयी निष्ठा असावी, निष्ठानिष्ठी नसावी. लहान लेकराला दत्तात्रयाने गुरु केलं. जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण विठाला विठाला कवरद हरी ते मंथरा पूर्ण करतो म्हणजे झालं. ते मंथरा कैकेयीकडे आले, कैकेयीला सांगायला लागले आपला महत्वाचा दृष्टांत. कैकेयीला सांगायला लागले जर राम राजा झाला तर राजाची माय म्हणून तुला मान मिळणार नाही, सावध हो. मंथरेचं ऐकलं ना कैकेयी कोप भवनामध्ये जाऊन बसली. तुलसीदासजी फार सुंदर लिहितात मला. कोप भवन जब गई कैकेयी. कोप भवनात कैकेयी जाऊन बसली. बराच मोठ्याच्या घरामध्ये, मोठ्याच्या दरबारामध्ये मोठे मोठे महाल असतात. आपण मोठे मोठे घर सुद्धा पाहिलेत ना महाराज. काही काही जणांचे घर एवढे विचित्र. पुन्हा एक वाक्य बोलतो बघा, पटतंय का? माणसाचे जेवढे घर मोठे झाले तेवढी माणसं एकमेकापासून लांब गेली. जुन्या काळात 10च पत्राचं घर होतं पण सगळी माणसं एका पंक्तीला जेवत होती. आता प्रत्येकाला सेपरेट खोली आहे. जेवणाचा डब्बा सुद्धा बेडरूम मध्ये जायला लागला. पुन्हा एकदा सांगेन, मोठी घरं झाली हरकत नाही, घराच्या भिंती वाढल्या हरकत नाही, पण घराच्या भिंती वाढता वाढता माणसाच्या भिंतीमध्ये अंतर पडू देऊ नका, तर आपल्या जीवनाचं सार्थक आहे. विठ्ठला कोपभवनामध्ये जेव्हा कैकेयी जाते, राजा दशरथाकडे निरोप गेला. राजा तुम्ही आनंदामध्ये राज्योत्सव साजरा करता, राज्याभिषेकाची तयारी करताय, पण तुमची पत्नी रुसून बसली आहे. पत्नी रुसून बसल्या म्हटल्यानंतर दशरथ महाराज कैकेयीकडे गेले आणि कैकेयीला गेल्यानंतर कैकेयीला विचारायला लागले. तिला बोलण्यासाठी काय काय म्हणले ऐका. माझे शब्द नाहीत, तुलसीदासजी लिहितात. गजगामिने सुलोचने कोकिल बचने. रुसलेल्या कैकेयीला म्हणतात गजगामिने, तुझी हत्तीसारखी चाल आहे, तुझा कोकिळेसारखा आवाज आहे. एक वाक्य बोलू का? जगाच्या मालकाचा बाप बायकोला जर एवढं गोड बोलत असेल तर आपण सुद्धा बायकोला गोड बोललं पाहिजे. किती का भसाडा आवाज असताना तिला म्हणायचं तुझा आवाज कोकिळेसारखा गोड आहे म्हणलं पाहिजे. महाराज काय बिघडते? दशरथ महाराज कैकेयीला म्हणत होते कोकिल बचने गजगामिने सुलोचने. आणि मग तिला विचारायला लागले तुझ्या रसण्याचं कारण काय? कैकेयीने सांगितलं ज्येष्ठ असणारा रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवा. ज्येष्ठासी धाडावी दुरी दिगंतरा नये समाचार तया आम्हा. त्याचा समाचार कुठलीही वार्ता आमच्यापर्यंत येऊ नये एवढ्या दूर रामाला वनवासाला पाठवा. आणि माझ्या भरताला कनिष्ठासे द्यावा राजपट, भरताला राजा करावं. दशरथ महाराजांनी कैकेयीला सांगितलं कैकेयी तुझी इच्छा जर असेल तर मी भरताला राजा करायला तयार आहे, फक्त माझ्या रामाला वनवासाला पाठवू नको. कैकेयीने सांगायला सुरुवात केली, बोलायला सुरुवात केली. रघुकुल रीते सदा चली आई, प्राण जाय बरु बचनो न जाय. रघुकुलाची रीत आहे, दिलेला शब्द प्राण गेला तरी मोडला नाही. त्या रघुकुलातले तुम्ही आहात, तुम्हाला शब्द पाळावा लागेल. जगाच्या मालकाचा बाप कैकेयीचे पाय धरतो आणि कैकेयीला सांगतो कैकेयी तुझ्या भरताला राजा करायला मी तयार आहे, फक्त माझ्या रामाला वनवासाला पाठवू नको, मी तुझ्या पाया पडतो. कैकेयी म्हणाली पाय काय धरता, दिलेला शब्द पाळा आणि रामाला वनवासाला पाठवा. मी हा विषय बोलत होतो. जगाच्या मालकाचा बाप जर बायकोच्या पाया पडत असेल तर तुमच्या आमच्या सामान्य संसारिकाचं काय घेऊन बसताय?
काय घेऊन बसता? निदान तुम्ही असे पाया पडून जरी पाय पडला नसाल, पाय धरून जरी पाय पडला नसाल, तर निदान तुझ्या पाया पडतो गब्बस एवढं तरी म्हणलं का नाही? मग तुझ्या पाया पडतो म्हणणं काय आणि पाय धरून पाया पडणं काय ह्याच्यात फरक तरी राहिला काय? विठाला आपल्या मूळ विषयातून आपण थोडस पुढे गेलो. माझा महत्वाचा उद्देश असा होता, कोणी कोणाच्या पाया पडावं हा विषय बोलता बोलता माझा महत्वाचा मुद्दा असा आहे की कोणी कोणाकडे प्रार्थना करावी हा विषय चालू होता. साधकाने सिद्धाकडे प्रार्थना करावी, शिष्याने गुरुकडे प्रार्थना करावी, गरीबाने श्रीमंताकडे प्रार्थना करावी, संतांनी देवाकडे प्रार्थना करावी आणि तुमच्या आमच्या साधकाने एकतर संताकडे किंवा देवाकडे प्रार्थना करावी. प्रार्थना करत असताना काही काही वेळेला देव मागे लागतात काहीतरी घ्या, तरी संत महात्मे काही मागत नाहीत. आणि ज्या वेळेला समाजाची देवाची रीत अशी आहे, ज्या वेळेला तुम्ही मागत राहता तेव्हा काहीच मिळत नाही आणि ज्या वेळेला नको नको म्हणतात तेव्हा मात्र तुमच्याकडे आपोआप आल्याशिवाय राहत नाही. बघा तुम्ही, काही श्रीमंत माणसाला पैसे ठेवावे कसं याचं टेन्शन आहे, तरी सुद्धा पैसे आपोआप येत राहतात. आणि आपण सारखं देवाला म्हणत राहतो कुठं तरी येऊ दे रे बाबा, काहीतरी येऊ दे, काही येत नाही. असंच आहे भक्ती संप्रदायामध्ये किंवा भक्ती क्षेत्रात सुद्धा असंच आहे. जे भक्त मागत राहतात त्यांना काही मिळत नाही आणि जे भक्त निस्सीम भावने निष्काम भावने सेवा करतात त्यांच्या मात्र मागे भगवान परमात्मा घ्या घ्या म्हणून मागे लागतात. नाही नुसतं मागं लागत नाही, प्रेम सुद्धा करतो. किती प्रेम करतो, किती भक्त आवडतात. भगवद्गीता पा अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रियाः. तो भक्त मला प्रिय आहे, तो भक्त मला जे सांगेल ते मी ऐकायला तयार आहे. निरपेक्ष वृत्तीने साधना करणाऱ्या साधक कधीच देवाकडे मागत नाही. असाच एक संवाद तुकोबारायांचा आणि देवाचा आहे. देवाच्या समोर तुकोबारा आहे आणि तुकोबारा आणि देवाशी संवाद साधत असताना तुकोबारा देवाला म्हणतात, देवा कसा आहेस तू? मग देवाने तुकोबाऱ्यांना बोलावं, तुकोबाऱ्याने देवाला बोलावं. सांगेन तुम्हाला, तुमच्याकडे जर भावना असेल, तुमच्याकडे जर भक्ती असेल तर मूर्तीतला देव तुम्हाला बोलेल आणि तुमच्याकडे भावना नसेल तर प्रत्यक्षात आलेला देव सुद्धा तुम्हाला दगड वाटल्याशिवाय राहणार नाही. आणखी पुढे सांगू का, तुमच्याकडे भावना असेल, तुमच्याकडे प्रेम असेल, आपुलकी असेल तर माणसं तुम्हाला बोलतील आणि तुमच्याकडे आपुलकी भावना प्रेमच नसेल तर चालती बोलती माणसं सुद्धा गुपचूप बसून तुमच्यापासून लांब गेल्याशिवाय राहणार नाहीत. लोकांना दोष दिल्यापेक्षा लोक म्हणतात आम्हाला कोणी बोलत नाही, आम्हाला का बोलत नाही याचा विचार करत असताना आपण त्यांच्याशी किती कनेक्ट आहोत, आपण त्यांना किती सन्मान देतो, आपण त्यांच्याशी किती चांगलं वागतो याचाही विचार करणं महत्वाचं आहे. देवाशी बोलत असताना आम्हाला चालती बोलती माणसं बोलत नाही तर मूर्तीतला देव कधी बोलणार आहे? तुकोबारा देवाशी बोलायचे आणि देवाशी संवाद साधत असताना तुकोबारा देवाला म्हणायला लागले, देवा आम्ही ठीक आहोत रे. आणि मग देवाने तुकोबारांना सांगितलं, तुकोबा काहीतरी मागावर रे, एवढ्या दिवसापासून माझं काम करत आहे. तुकोबारांना सांगितलं, देवा खरं सांगू का, काहीही न मागता सेवा करत राहणं ही आमची नाही, आमच्या बापाची रीत आहे. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणतो सो. आमच्या बापदाद्यापासून चालत आलेली पद्धत आहे, न मागता सेवा करत राहणं ही आमची सेवा आहे, ही आमची रीत आहे, आम्ही काही मागणार नाही. आणि मग हळूच भगवंतांनी तुकोबाराने साधा प्रश्न केला, तुकोबा काय देवा, थोडा हा विचार कधी तुमच्या मनात आलाय का? कोणता देवा सांगा ना. तुमचे आजोबा कुठे असतील आता, तुमचे पंजोबा कुठे असतील, तुमचे वाडवडील कुठे असतील, सांगा तुमचे पूर्वज कुठे असतील. हा प्रश्न देवाने केला तेव्हा तुकोबारे थोडे जागे झाले. आतापर्यंत काहीही नको म्हणणारे तुकोबारे आता देवाला बोलायला लागले, देवा तू आम्हाला भरपूर काही दिलं रे बाबा, पण काही गोष्टी कळू दिल्या नाही. सांगेन आपल्याला, परमेश्वराने आपल्या हातात भरपूर काही ठेवलंय पण शेवटचे सूत्र मात्र त्याने त्याच्या हातात ठेवलेले आहे. सांगेन आपल्याला, आजारी माणसाला दवाखान्यात नेण्यापर्यंत माणसं मदतीला येतील, दवाखान्यात नेलेल्या माणसाला उपचार करेपर्यंत डॉक्टरच्या हातात आहे, डॉक्टरच्या हातात औषध देणं आहे, पण दिलेलं औषध लागू करायचं का त्याचा साईड इफेक्ट करायचा हे मात्र देवाच्या हातात आहे. म्हणून असं सूत्र आहे, जिथे मनुष्य सृष्टी किंवा मनुष्य सत्ता कमकुवत होते किंवा संपते तिथून पुढे ईश्वरीय सत्तेला सुरुवात होते. किती तज्ञ डॉक्टर असू द्या, त्या डॉक्टरांचं एक वाक्य ठरलेलं असतंय, आमच्या पद्धतीने आमच्या मेडिकल सायन्सनुसार आम्ही 99.99 प्रयत्न करतोय, पण 0.1% मात्र ते भगवंतावर सोपवावं लागेल. बस इथं संपलं. तुम्ही विज्ञानाने किती शोध लावा, आज विज्ञानाने एवढा शोध लावला, माणसाच्या शरीरात एकूण किती लिटर रक्त आहे हे विज्ञानाने सांगितलं, ऑक्सिजन लेवल किती असावा आणि कमी झाल्यावर काय होतं हेही कोरोनाच्या काळात हे तर सगळ्याला पाठ झालंय आहे की नाही. हे ऑक्सिजन लेवल आणि हे कमी झालं हे सगळ्यांना पाठ झालंय. शरीरात हाडं किती आहेत, जन्मलेल्या बालकाच्या शरीरात हाडं किती असतात आणि बालक मोठं झाल्यानंतर हाडाची संख्या किती होते हेही विज्ञानाने सांगितलंय.
माणसाच्या शरीरामध्ये पोटाच्या आतड्याची लांबी मीटरमध्ये किती मीटर आहे हे विज्ञानाने सांगितलं. हृदयाचे ठोके एका मिनिटाला किती पडावे ते जर जास्त झाले तर काय होतं, ब्लड प्रेशर, हे सगळं विज्ञानाने सांगितलं. मलाही मान्य आहे. MR सारख्या किंवा सिटी स्कॅन सारख्या मशीनने शरीरातलं सगळं दिसतंय हे आम्हाला मान्य आहे. हाड फ्रॅक्चर झाल्यानंतर, मोडल्यानंतर, एक्सरे काढल्यानंतर कुठं क्रॅक आहे हेही विज्ञानाने सांगितलं, आम्हाला सगळं मान्य आहे. हो, पण आजपर्यंत मेलेला माणूस नेमका कुठे गेला आणि त्याचं नेमकं काय झालं हे मात्र विज्ञानाला सांगता आलं नाही. मला तर सांगता आलं नाही, विज्ञानाला सांगता आलं नाही, माझ्याही वाचनात कुठं आलं नाही. बरं एवढंच नाही, गेलेल्या माणसाने एखादा व्हॉट्सअप मेसेज करून सुद्धा सांगितलं नाही मी इथे गेलो म्हणून. गेलेल्या माणसाचा पत्ता नाही. मग अशा वेळेला आमची मती गुंग होते, विचार पडतो की ही माणसं कुठे गेली. थोडी कल्पना करा. आठवा, आपले आजोबा आठवा, आपले पंजोबा आठवा, आपले 2-4 पिढीचे लोक आठवा. गेले नाही, आमच्यातून गेले ना, चालते बोलती माणसं होती, आमच्यातली राहिलेली माणसं, पण नेमकं कुठे गेले हा विचार तुकोबारा यांच्या मनात आला. आणि तुकोबारे देवाला प्रश्न केला, देवा हे कुठे गेली आम्हाला माहित नाहीत, फक्त गेली हे आम्हाला माहित आहे, फक्त एक कर देवा, गेली नाही माणसं, या माणसांना इतरत्र न जाऊ देता तुझ्या पायाजवळ यांना ठिकाणा दे, हीच प्रार्थना केली आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात. देवा ही माझी निराशी, 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 देवाची माझी निराशी, देवाची माझी निराशी, ठाव तुझ्या पायापाशी, ठाव तुझ्या पायापाशी, याचा धरीना अभिमान, याचा धरीना अभिमान, ठाव तुझ्या पायापाशी, ठाव तुझ्या पायापाशी, याचा धरीना अभिमान, याचा धरीना अभिमान, माझी निराशी तुझ्या पायापाशी, याचा धरीना अभिमान, याचा धरीना अभिमान, देवा ही माझी निराशी, ठाव तुझ्या पायापाशी, याचा धरीना अभिमान, हो, याचा धरीना अभिमान. अभंगाचं पहिलं चरण आदरणीय दिलीपण्णाने गायलं, सुंदर गायलं. शब्द असे आहेत, देवा ही माझी मिराशी, ठाव तुझ्या पायापाशी. आणि मग तुकोबारा देवाला बोलायला, देवा कुठे गेले माहित नाही, फक्त एक कर, आता तुझ्या एवढ्या हातात आहे ना, तुझ्या पायाजवळ ठिकाणा दे. देवा ही माझी मिराशी. आज सुद्धा हीच प्रार्थना करायची आहे. आदरणीय वैकुंठवासी सुहासरावजी म्हणा, कुठे गेले, गेले ना, आमच्यातून गेले ना, गेले, फक्त एकच, देवा तुझ्या पायाजवळ ठिकाणा दे, ठाव तुझ्या पायापाशी. इथे शब्द फार महत्वाचे आहेत महाराज. संत साहित्यातला एक एक शब्द असा आहे, जन्मोल तो जण काही अनमोल रत्न आहे, ते हिरा आहे. एक एक शब्द महाराज, एकही शब्द संतांच्या साहित्यातला इकडे तिकडे गेला नाही. वारकरी संप्रदायातलं साहित्य किती श्रेष्ठ मला वाटतं तुम्हीच डॉक्टरेट त्याच्यामध्ये केलेली आहे. एवढे शब्द आहे संतांचे, एवढं साहित्य सुंदर आहे. ठाव तुझ्या पायापाशी असं म्हणता आलं असतं, ठाव तुझ्या हातापाशी, डोक्यापाशी असं म्हणता आलं असतं तुकोबारांना, पण नाही, पायापाशी. तुम्ही तुकोबारांचा गाथा जर बारकाने पाहिला तर देवाच्या स्वरूपाची अपेक्षा करत असताना देवाच्या मुखाच्या दर्शनाची अपेक्षा जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्त देवाच्या पायाची अपेक्षा करणारे अभंग तुम्हाला गाथ्यामध्ये पाहायला सापड. कितीतरी अभंग, चित्ते तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान, माझे चित्त तुझे पायी, अशी कितीतरी उदाहरण आपल्याला सांगता येईल. प्रत्येक वेळेला देवाच्या पायाचा ठिकाणा. तुम्ही म्हणाल पायात एवढं काय महत्व आहे, ऐका.
देवाच्या डोक्याजवळ राहणाऱ्याला जे मिळालं नाही ते पायाजवळ राहणाऱ्याला मिळालं. सर्वांना उदाहरणं पाठ आहेत, मी फक्त नामनिर्देश करतो आणि पुढे जातो. महाभारतातला प्रसंग सर्वांना माहित आहे. दुर्योधन आला होता आणि देव झोपलेले होते. तसं तर देव कधी झोपत नाही, आणि देव झोपल्यावर आपल्याला जागा राहायचा काही विषयच नाही. उघड डुकली लागली होती 30 सप्टेंबर 1993 आणि उघड डुकली लागली होती परवा चिपळूणकडं, ठीक आहे की नाही. डुकली लागल्यावर असं पूर तरी येतंय, भूकंप तरी होतंय, काहीतरी होतंय. महाराज देव कधी झोपत नाही, झोपत नाही. त्याला वारकरी झोपवतात, आषाढी एकादशीला झोपवतात आणि कार्तिकीला जागे करतात. देव आषाढी एकादशी म्हणजे अशी श्रद्धा आहे वारकऱ्यांची. आषाढी एकादशीला देव झोपतात म्हणून देवशयनी एकादशी, बरोबर, त्या दिवशी झोपतात. आणि कार्तिकीला म्हणजे चातुर्मासापर्यंत देव विश्रांती करतात, ही वारकऱ्यांची श्रद्धा आहे. मुळात देव कधी झोपत नाही. देव झोपला असं कल्पना दुर्योधनाने पाहिलं. मला असं वाटतं दुर्योधनाच्या आयुष्यातला एवढाच एक सद्विचार निर्माण झाला असावा, कमीत कमी झोपलेल्या माणसाला जाग करू नये, एवढं तरी दुर्योधनाला सुचलं. पुन्हा एक सूत्र सांगतो, झोपलेल्या माणसाला जाग करायचं नाही, फक्त हे नियम कीर्तनात लागू करू नका म्हणजे झालं. विठ्ठला झोपलेल्या माणसाला जाग करणं हे पाप आहे, पाप आहे. पण कुठे? कीर्तनात जर जागा केलं तर पाप नाही. सांगतो तुम्हाला, काही नियम कालपरत्वे बदलायचे असतात. एका हाताने रामराम करणं किंवा नमस्कार करणं हे पाप आहे. एका हाताने हिंदू संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये एका हाताने रामराम श्यामश्याम नाही. आपली ठरलेली पद्धत आहे दोन्ही हाताने जोडून नमस्कार करावा, दोन्ही हाताने. पण दोन्ही हाताने नमस्कार करावा हा नियम कुठे कुठे? एक जण असंच एका कीर्तनात सांगितलं दोन्ही हात जोडून नमस्कार करावा. आणि 8 दिवसानंतर एक माणसाला दवाखान्यातून फोन आला, महाराज तुमच्यामुळे माझं वाटोळ झालं. काय झालं? मोटरसायकलवर चाललो होतो आणि एक ओळखीचा महाराज भेटला आणि त्याला मी दोन्ही हाताने रामराम केला, उलटून पडलो, दवाखान्यात ऍडमिट आहे. अरे बाबा, दोन्ही हाताने रामराम करावा हा नियम आहे, आम्हाला मान्य आहे, पण मोटरसायकलवर चालताना नाही ना. कालपरत्वे काही नियम बाजूला असतात. पुढे सांगू का? काही नियम काही लोकांसाठी असतात, काही नियम काही व्यक्तिपरत्वे बदलत असतात, काही नियम कालपरत्वे बदलत असतात. कलेक्टर झालेला माणूस कलेक्टर आहे, कलेक्टरच्या दरवाजात बोर्ड असतो की परवानगीशिवाय आत येऊ नये. पण परवानगीशिवाय आत येऊ नये हे बोर्ड कोणाला? तुम्हाला, आम्हाला. त्याच्या बायको आल्यावर त्याला परवानगी घ्यायची गरज आहे का? काही नियम व्यक्तिपरत्वे शिथिल होत असतात, काही नियम कालपरत्वे शिथिल होत असतात. ऐका, दुर्योधनाच्या आयुष्यामध्ये भगवंताला न उठवण्याची एवढीच एक सद्बुद्धी निर्माण झाली. दुर्योधन डोक्याजवळ बसले. कालांतराने थोड्या वेळानंतर अर्जुन आले, अर्जुन पायाजवळ बसले. जेव्हा भगवान परमात्मा जागे झाले तेव्हा खरं सांगा बरं, जाऊ द्या ते दुर्योधनाचं आणि अर्जुनाचं लांब राहिलं. आपण कल्पना करा, आपल्याला 2 मुलं आहेत, एक मुलगा पायाजवळ बसलाय आणि एक मुलगा डोक्याजवळ बसलाय, आणि आपण झोपेतून जागे झालो. जागे झाल्याबरोबर आपल्याला डोक्याजवळचा दिसेल का पायाजवळचा? पायाजवळचा. मग आपल्यासारख्याला जर पायाजवळचा अगोदर दिसत असेल तर तो देव आहे. देवाला पायाजवळचा अर्जुन दिसला आणि अर्जुनाला विचारलं केव्हा आलास? हे दुर्योधन बळच म्हणला मी त्याच्या अगोदर मी आलो. सांगू का पुढे? एखाद्याच्या जीवनामध्ये असं स्थान करा की तुम्हाला केव्हा आलास म्हणून विचारलं पाहिजे. मग ते अर्जुनासारखं असो, अगर आपल्या जीवनामध्ये असे स्थान निर्माण केले पाहिजे. केव्हा आलात? मग अर्जुनाने सांगितलं आलो देवा, आता झोपलेले होतात म्हणून बसलोय. काय हवा? हे सगळं झालं. पुन्हा महाभारताचं युद्ध झालं. हे सगळं तुम्हाला पाठ आहे. मी कशासाठी सांगतो? देवाच्या डोक्याजवळ बसण्यापेक्षा देवाच्या पायाजवळ बसणाऱ्याला फार मोठेपणा मिळाला. एवढ्यावर तुमचं समाधान होणार नाही. देवाच्या पायाची ताकद तुम्हाला सांगतो, ऐका. भगवान कृष्ण परमात्म्याचा एक परमसखा आहे. त्या परमसख्याचं नाव आहे सुदामा. किती गरीब सुदामा महाराज, किती गरीब. मला सुदाम्याची गरिबी सांगायला कमीत कमी 1.5 तास लागतो, कमीत कमी. जी माणसं गरिबीला रडतात ना सध्याच्या काळामध्ये, जी माणसं देवाकडे तक्रार करतात आम्ही फार गरीब, त्यांनी एकदा सुदाम चरित्र वाचा किंवा ऐका. फाटक्या कपड्यातला सुदामा, एका वस्त्रामध्ये आयुष्य काढणारा, त्याची पत्नी सुशीला, एकाच साडीमध्ये आयुष्य काढलं, लेकरं 2-2, 4-4 दिवस उपाशी. एवढी गरिबी, आता तेवढी गरिबी मी सांगणार नाही. एवढा गरीब सुदामा एके दिवशी पत्नी सहज सुदामाला म्हणाली, का हो एवढी गरिबी आहे, लेकरं 8-8 दिवस उपाशी आहेत, तुम्ही असं सांगता तो द्वारकेचा राजा भगवान कृष्ण तुमचा मित्र आहे म्हणून, जा ना एकदा काहीतरी मागून आणा. सुदामाने फार सुंदर सूत्र सांगितले. त्याने सांगितलं, सुशीले, आपला माणूस मोठा झाला म्हणून त्याच्याकडे मागायला जायचं नाही. म्हणजे का? आपलीच माणसं असतात पण मोठे झाल्यावर आपलीच ओळख विसरत असतात. नाही जायचं. आपण चटणी भाकरी खायचं, उपाशी राहायचं, पण जवळचा पाहुणा मोठा झाला म्हणून मागायला जायचं नाही. ते कामाला येत नाही. आणि पण सांगतो, मोठे लोक कामाला येण्यापेक्षा गरीब कामाला येतात. सामान्य परिस्थितीची माणसं कामाला येतात, पण मोठी माणसं कधी आपल्या कामाला पडत नाहीत. सुशीलेला समजावायला सुरुवात केली. मित्र मोठा झाला, मी मागायला जाणार नाही. सुशीलेने भाषा बदलली. मागायला नका जाऊ, निदान भेटायला तरी जा. सुदामाने सांगितलं, हे बघ, 2-4 ठिकाणी जात असताना माणसाने रिकाम्या हाताने जाऊ नये.
एक मुलीच्या घरी जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये, गुरुच्या घरी जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये, राजाकडे जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये. आणि तो तर राजाही आहे आणि मित्रही आहे, मी रिकाम्या हाताने जाणार नाही. सुशीलेने सांगितलं काळजी करू नका, मी तुमच्यासोबत काहीतरी देते. काय 4 दिवसापासून लेकर उपाशी आहेत, मुठभर धान्य नाही, काय माझ्याकडे? सुशीलेने सांगितलं काळजी करू नका. पूर्ण गावभर फिरली महाराज, गावभर फिरून सुद्धा मुठभर धान्य मिळालं नाही. एका झाडाखाली बसली, धाय मोकळून रडायला लागली. आणि त्यावेळेला सुशीला म्हणायला लागले, आपल्याकडे नसलं की जगाकडे नसतंय. बघा तुम्ही, अख्खं गाव फिरली पण मुठभर धान्य मिळालं नाही. एका माऊलीला दया आली, तिने चाळलेले पोहे दिले. पुन्हा एकदा सांगतो, श्रीमंताला सोन्याच्या मोहरा दिल्या तरी किंमत वाटत नाही, पण गरीबाला मात्र जरी दिलं तर त्या मात्र्याला सोन्यापेक्षा जास्त किंमत देतं महाराज, देतं ते. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, श्रीमंताच्या जर लग्नात गेला तर ते आल्यानंतर ते म्हणते जेवणाचे ताट तिकडे, ताट घ्यान मागून खा. पण गरीबाच्या घरी जर लग्नाला गेलात ना, ते गळा पडून गळ्याला मिठी मारता, आलात का महाराज? आमच्या जीवनाचं सार्थक झालं, गरीबाच्या झोपडीला पाय लागले. मोठ्याच्या लग्नात जाऊन अपमानित होण्यापेक्षा गरीबाच्या लग्नात जा आणि प्रेम मिळवा. सुशीला पूर्ण गावभर फिरले, एका माऊलीने मुठभर पोहे दिले. तेच पोहे घरी आणले, नीट केले, सुदामदेवाजवळ दिले. सुदाम्याने ते घेतलं. मी मला पायाचं महत्व सांगतो, मी विषयांतर अजिबात नाही. सुदाम्याने ते पोह्याचं गाठोडं घेतलं आणि भजन करता करता निघाले. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, जाके जाके मुख में हरे कृष्ण रामा. कृष्ण कन्हैयाचं भजन करता करता द्वारकेपर्यंत आले. आल्यानंतर दरवाजातल्या द्वारपाळाने त्याला अडवलं. एक सूत्र सांगतो, मधली माणसं चांगली असतात पण दरवाजातली माणसं लई खराब महाराज, जाऊच देत नाहीत मध्ये. दरवाजातले साहेब मीटिंग मध्ये तर येत म्हणतात, झोपले तर म्हणतात, मधले तर रिकामे असतात, पण दरवाजातले लई खराब. हे सुदामदेवापासून कृष्णापासून चालत आलेलं आहे, आतापासून नाही. द्वारपाळाला विनंती केली, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, ये गरीब सुदामा करीब आ गया है. क्या मैं बताऊं, क्या मैं सुनाऊं, एक दुख नहीं है जो मन में छुपाऊं. क्या तुम परीक्षा लेते मुरारी, तेरे द्वार आया सुदामा भिकारी. द्वारपाळाला विनंती केली, द्वारपाळ येत नाही, सोडतच नाहीत. शेवटी कृष्ण कन्हैयाचा धावा केला. कृष्णाला म्हणायला लागले, आओ कन्हैया आओ मुरारी, तेरे द्वार आया सुदामा भिकारी. अरे कन्हैया तू तरी ये. तरी कृष्ण येत नाही. एका द्वारपाळा दया आली, द्वारपाळा आतमध्ये गेला. मी पायाचं महत्व सांगतो, ऐका. मध्ये गेला आणि सांगितलं, राजाधिराज भगवान द्वारिकाधीश की जय हो. आपको मिलने के लिए कोई तो सुदाम नाम का व्यक्ती आया है. सुदामा हे नाव ऐकल्याबरोबर भगवान परमात्मा त्याला घेऊन या म्हणले नाहीत. काय केलं माहितीये का? सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. धावत धावत भगवान कृष्ण परमात्मा आले, कडकडून मिठी मारली, स्वतःच्या खांद्यावर घेतलं आणि जगाच्या मालकाने सोन्याच्या सिंहासनावर सुदामाला बसवलं आणि सुदामाच्या पायाजवळ जगाचा मालक बसला महाराज, पायाजवळ. आणि पायाजवळ बसल्यानंतर रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी माझा मित्र आलाय, पाय धुवायला पाणी आण. रुक्मिणीने विचार केला, ज्याला खांद्यावर उचलून आणले त्याचे पाय धुवायला जर थंड पाणी दिलं तर मालकाचा मार खावा लागेल. तिने पाणी तापवायला 5 मिनिटाचा वेळ घातला आणि पाणी गरम करून आणायला लागली. 2-5 मिनिटाचा वेळ झाला. एवढा वेळ सुद्धा देवाला थांबवलं नाही. रुक्मिणीचं पाणी यायच्या अगोदरच देवाने सुदाम्याचे पाय धुतले. कसे धुतले ऐका. वैकुंठवासी डोंगरोजी महाराज फार सुंदर सांगायचे, देख सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए, पानी परात को हात छुयो नहीं, नैनन की जल से पग धोय. डोळ्याच्या अश्रूच्या पाण्याने सुदाम्याचे पाय धुतले आणि सुदाम्याचे पाय धुता धुता लक्षात आलं की सुदाम्याच्या पायात खुरपे आहेत, काटे आहेत. सुदाम्याला विचारलं, का रे सुदामा पायात काटे? हो म्हणला, देवा येता येता चप्पल तुटला रे. चप्पलच आयुष्यात मिळाला आणि येता येता तुटला म्हणतो. रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी सुई लाचकन टाचणी काहीतरी आण, मला पायातले काटे काढायचे. रुक्मिणीला 2 मिनिटाचा उशीर झाला. तेवढा वेळ सुद्धा देवाला थांबवलं नाही. जगाच्या मालकाने सुदामाचा पाय उचलला आणि स्वतःच्या दाताने सुदामाच्या पायातले काटे काढले. रुक्मिणीने हे दृश्य पाहिलं आणि डोळे भरून आणले, धाय मोकून रडायला लागली. आम्ही कृष्ण कन्हैयाला विचारलं, का हो कृष्णा, तुम्ही एवढं सुद्धा मला मोठेपण का दिलं सांगा. भगवान कृष्ण परमात्म्याने उत्तर दिलं, ते म्हणले तुम्हाला माहित नाही. जन्म देणाऱ्या बापाने घराच्या बाहेर हाकललं होतं. अख्खं गाव सोडून, अख्खं राज्य सोडून मी गावाच्या बाहेर वनवासाला निघालो होतो.
कोणी सोबत नव्हतं, माझ्या कोणी सोबत नव्हतं. आणि तशा काळामध्ये मला नदी ओलांडून आईलं तेरावरून पहिलं तेरावरती जायचं होतं. आणि पहिलं तेरावरती जात असताना या नावाड्याच्या जवळ गेलो आणि नावाड्याला सांगितले, बाबा मला इकडून तिकडे नेऊन पोचव. त्या नावाडी हुशार होता, म्हणला अरे तुला मिळवण्यासाठी अनंत जन्माच्या साधना केल्या तर तू स्वप्नात यायला तयार नाहीस. कितीतरी कीर्तनकाराने उपरने फाटले, कितीतरी किलोचे टाळे छटाकावर आले, स्वप्नात यायला तयार नाही. एवढा जर माणूस जर माझ्या एवढा मोठा भगवान जर माझ्या समोर असेल तर एवढ्या फुकटात मी तुला नेऊन सोडणार नाही. मला माझा मोबदला पाहिजे. सीतामातेने सोन्याचं कंकण काढलं आणि त्याच्या हातात दिलं. केवट म्हणलं एवढं येडपट समजायला लागलात का सोन्याच्या मागे लागायला? माझी जी इच्छा आहे ते पूर्ण केल्याशिवाय मी तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही. काय इच्छा आहे सांग? म्हणले प्रभू तुमचे पाय धुवायचे. आणि त्याच गंगेतलं पाणी घेतलं आणि त्याच गंगेतले फुलं घेतले आणि देवाचे पाय धुतले. आणि देवाचे पाय धुता 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 भगवान म्हणायला रडायला लागले. रडता रडता त्या केवटाच्या डोळ्यावर अंगावर अश्रू पडले. आणि रामाने केवटाला बोलवायला सुरुवात केली. अरे घराच्या बाहेर बापाने हाकलून दिलं, पण अशा संकटाच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये तू माझे पाय धुतलेस. माझ्या जीवनात फार मोठे उपकार झाले, पण लक्षात ठेव या उपकाराची परतफेड मी केल्याशिवाय राहणार नाही. आणि तोच केवट कृष्ण अवतारामध्ये सुदामा झाला आणि भगवान कृष्ण परमात्म्याच्या वेशामध्ये सुदामाचे पाय धुतले. माझा दृष्टांत लक्षात घ्या. रामाचे एकदा पाय धुतले तर त्याचा परिणाम सोन्याच्या सिंहासनावर बसायला मिळालं. कायमस्वरूपी जर देवाच्या पायाजवळ ठिकाणा मिळाला तर याच्यापेक्षा मोठा बहुमान आपल्या जीवनामध्ये असणार तरी काय? विठ्ठला आणखीन एक पायाची ताकद सांगतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणाकडे वळतो. ऐका. रामचंद्र प्रभूचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर तिथल्या ब्राह्मण धर्मपंडितांनी सीतेला सांगितलं, लग्न झाल्यानंतर मालक पती हा परमेश्वर असतो, मालकाच्या पाया पडावं लागते. पाया पड. सीतामाता काही पाया पडत नाही. करवल्याला सांगितलं हिला सांगा समजून मालकाच्या पाया पडायला. सीतामाता पाया पडत नाही, करवल्याचं ऐकत नाही. शेवटी घराने गेला आईकडे. माता सुनैनेकडे घराने गेलं. सुनैनेला सांगितलं तुमची मुलगी मालकाच्या पाया पडत नाही. सुनैनेने हळू सीतामातेला बोलावून घेतलं. सीतेला सांगितलं, सीते पती हा परमेश्वर असतो आणि परमेश्वर समजून मालकाच्या पाया पडावं लागतं. पाया पड. सीतामाता आईला म्हणते, आई आजपर्यंत तुझा एकही शब्द मी ओलांडला नाही, पण एवढी गोष्ट सोडून बोल, मी काही तुझं ऐकणार नाही. बरं झालं तरी काय सांग ना, का पाया पडत नाही सांग. सीतेने दिलेलं फार सुंदर उत्तर आहे. तुला माहित नाही म्हणले आई, याच्या पायाची ताकद. याच्या पायाला जर नुसता दगड जरी लागला तर दगडातून बाई तयार होते. मग तू का पाया पडत नाहीस? म्हणजे माझ्या डोक्याला हा जो मुकुट आहे ना, या मुकुटाला हिरे माणिक मोती हे सगळे दगड आहेत. आणि कदाचित हे दगड जर याच्या पायाला लागले तर 10-5 सवती तर नगदी उभ्या राहतील. माझा संसार कसा व्हायचा सांग. दृष्टांत विनोद म्हणून घेऊ नका. तुम्ही म्हणाल असं झालं का? ऐका. अहिल्या नावाच्या स्त्रीला तिच्या पतीने शाप दिला होता, पाषाण हृदयाचे आहेस, पाषाण होऊन पडशील. आणि त्या अहिल्याचा उद्धार भगवान परमात्म्याच्या पायाच्या चरण धुळीने झाला. काही रामायणामध्ये पाय लागला असं वर्णन आहे, काही रामायणामध्ये पायाने उडालेली धूळ त्या दगडावरती पडले असं वर्णन आहे. मी कशासाठी सांगतोय? ज्या वेळेला प्रभूच्या पायाची धूळ जर एवढी शक्तिशाली असेल तर त्या प्रभूच्या पायाजवळ गेल्यानंतर केवढा मोठा अधिकार तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून तुकोबारा बोलता, देवा आमच्या वाडवडीला आमच्या पूर्वजांना इकडे ठिकाणा देण्यापेक्षा, इकडे तिकडे फिरवण्यापेक्षा फक्त तुझ्या पायाजवळ ठिकाणा दे. देवा ही माझी मिराशी, ठाव तुझ्या पायापाशी. आणि मग भगवान तुकोबारांना बोलायला लागले, जर कदाचित मी पायाजवळ ठिकाणा दिला तर तुकोबारांना अभिमान धरिना अभिमान धरिना अभिमान धरिना फुले जतन. याचा धरिना अभिमान धरिना फुले जतन. याचा धरिना अभिमान धरिना आपुले जतन. याचा धरिना अभिमान याचा धरिना अभिमान याचा
करीन आपुले जतन करीन आपुले जतन याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन करीन आपुले जतन करीन आपुले जतन. अभंगाचं दुसरं चरण काकाजीने गायलं, सुंदर गायलं. शब्द असे आहेत. याचा धरीना अभिमान करीना आपुले जतन. जर तुम्ही आमच्या वाडवडिलांना पूर्वजांना तुमच्या पायाजवळ ठिकाणा दिला तर आम्हाला याचा अभिमान असेल. नुसता अभिमान बाळगणार नाही तर आम्ही त्याचं जतनही करू. मला अभंगाच्या ध्रुवपदावरती येऊन समारोप करायचा असल्यामुळे आणि त्या अनुषंगाने काही या परिवारातली पार्श्वभूमी थोडीशी बोलायची असल्यामुळे हे चरण थोडंसं मी मागे ठेवतो आहे. आम्ही याचा अभिमान तर धरूच धरू. एवढंच नाही तर आमच्या वडिलांनी तुमच्या पायाशी जीव समर्पित केला, केवळ तुमच्या पायाचा ठिकाणा मिळवण्यासाठीच जीव समर्पित केला, याचं वर्णन अभंगाच्या तिसऱ्या चरणात आहे. देऊनिया जीव देऊनिया जीवा देऊनिया जीवा देऊनिया जीवा देऊनिया देवा देऊनिया 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 देवा देऊनिया जीवा देऊनिया जीवा देऊनिया जीवा देऊनिया जीवा देऊनिया देऊनिया बळे सादी लाठावा बळे सादी लाठावा बळे सादी लाठावा बळे सादी लाठावा याचा देऊनिया जीवा देऊनिया जेवा बळीचा दिला बळीचा दिला बळीचा दिला बळीचा दिला अभंगाचं चरण तिसरं चरण यशवंत महाराजांनी सुंदर गायलं, अतिशय स्वरबद्ध गायलं. पुरिया धनश्री नावाचा राग गायला असं मला वाटतं, मला काय त्यातलं कळत नाही. अतिशय सुंदर गायलं. चला आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देऊया. अभंगाचं तिसरं चरण असं आहे. देवोनिया जीव वडिले साधियेला हा ठाव याचा धरीना अभिमान करीना आपुले जतन. आमच्या वडिलांनी तुमच्या पायाशी जीव समर्पित केला आहे. उद्देश केवळ तुमच्या पायाचे चरणाची अपेक्षा, हाच एकमेव उद्देश आहे. म्हणून देवा आम्हाला तुमच्या वाड वडिलांना तुमच्याच पायाजवळ ठिकाणा मिळावा ही प्रार्थना ज्या परमात्म्याच्या चरणार बिंदावरती आहे त्या पांडुरंगाचं एकदा भजन करूयात. विठोबार
देवा ही माझी मिराशी ठाव तुझ्या पायापाशी याचा धरीन अभिमान करीना आपुले जतन देवोनिया जीव बडिले साधियेला हा ठाव याचा धरीना अभिमान करीना आपुले जतन. अभंगाच्या 3 चरणाचा विचार केलेला आहे. विठोबा रखुमाईचं भजन झालेलं आहे. विठोबा रखुमाईचं भजन झाल्यानंतर चाल म्हणणं हा टाळकऱ्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. पण चाल म्हटल्यानंतर थोडंसं आमचे काही विषय मला विसरून जातील किंवा सांगायचे राहून जातील म्हणून तेवढं माझा विषय पूर्ण करतो. आणि मग माऊलीचं भजन झाल्यानंतर 1 2 3 काही ज्या चाली असतील त्या आपण सगळ्याला सन्मान देऊ किंवा आणखी एका चालीमध्ये स्वर जे काही तुम्हाला करता येईल ते सगळं गुरुजींच्या नियोजनात होईल. त्याची काही काळजी करायचं नाही. मी कलाकारावरती प्रेम करणारा माणूस आहे. कलाकारांना संधी दिलीच पाहिजे. सांगू का आपल्याला सगळ्यांना जर संधी दिली तर आपल्याला संधी आपोआप मिळते. आणि सगळ्या संधी जर आपण घेत बसलो तर मग आपल्याला पुन्हा संधी मिळत नाही. आणखी पुढे बोलू का सगळ्यांना थोडं थोडं खायला दिल्यावर आपल्याला खायला भेटतं. सगळं आपण खायल्यावर मग घरी बसावं लागतंय. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांना संधी दिली पाहिजे. महाराज चालीची संधी दिली पाहिजे, कीर्तनाची संधी दिली पाहिजे. बरं सगळे झालं पाहिजे. आता बघा इथे आजचं कॉम्बिनेशन किती सुंदर जबरदस्त. पहिलं चरण दिलीपांनाने गायलं, दुसरं चरण काकाजीने गायलं, तिसरं चरण यशवंत महाराजांनी गायलं, आणखीन चौथं चरण आपल्यापैकी कोणीतरी गाणार आहे. म्हणजे एक 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 चरण जर असे वाटून घेतले मग भांडणं होत नाहीत. नाही तर एकदाच दोघांनी सुरू झाल्यानंतर मग बसलेले लोक म्हणतात ह्यांचेच भांडणं मिटणं आणि आपलं काही नीट होणार आहे. हे मोठं अवघड आहे. असं कॉम्बिनेशन फार महत्वाचं आहे. मृदंग वाजवत असताना सुद्धा बरं शिवाजी महाराज तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला दोघांना विनंती तुम्ही फार सुंदर वाजवता पण अर्ध कीर्तन झाल्यानंतर दुसऱ्याला वाजवायला दिलं पाहिजे. आम्ही वाट बघत होतो आम्हाला माऊलीचं भजन झाल्यावर चाल झाल्यावर वाजवायला मिळायचं त्या काळामध्ये आहे की नाही. दुसऱ्याला संधी मिळेल. अर्ध कीर्तन झालं की दुसऱ्याला म्हटलं पाहिजे आता वाजवा. आपली चाल झाली की दुसऱ्याच्या पुढे माईक ठेवला पाहिजे आता तुम्ही म्हणा. असं केलं पाहिजे. फक्त हा नियम मला लागू करू नका. नाहीतर म्हणताला अर्ध कीर्तन झालं हो बाजूला यशवंत महाराज असं काही करू नका. माझ्या बाबतीत हा नियम लागू करू नका. हे फक्त बाकीच्यासाठी सांगतोय. चला 3 चरणाची चर्चा आपण केलेली आहे. देवोनिया जीव वडिले साधियेला हा ठाव. तुकोबारा बोलता देवा आमच्या वडिलांनी तुमचा पायाचा ठिकाणा मिळावा म्हणून जीव समर्पित केला आहे. पण जीव समर्पित झाल्यानंतर संप्रदायाची सेवा, धर्माची सेवा, अन्नदान, ज्ञानदान, नामदान करणं आणि संप्रदायाची म्हणा पंढरपूरची पांडुरंगाची सेवा आराधना करणं ही जुनी सेवा आहे. ती आम्ही नक्कीच चालू ठेवू. ती आम्ही सांभाळू. म्हणूनच या परिवाराकडून हे होतं आहे. अशी ही आमची जुनाट सेवा. या सेवेचा स्वीकार तुम्ही करावा याचं वर्णन आहे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. जुनाट है
आपुले जता अतिशय सुंदर शेवटचं प्रमाण गायलं, अतिशय स्वरबद्ध, अतिशय सर्वांनी दोघा तिघ जणांनी स्वर विस्तार सुद्धा केलेला आहे. सर्वांचे धन्यवाद. अभंगाचं शेवटचं चरण असं आहे. तुका म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा, याचा धरेन अभिमान, करीन आपुले जतन विठ्ठला 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 दोन्ही वादकांचं स्वागत. अभंगाचं शेवटच्या चरणात चर्चा आपण करतो. तो का म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा. तुकोबारे बोलतात संप्रदायाची म्हणा किंवा भक्तिपंथातली ही जुनी सेवा सांभाळली पाहिजे. एक वाक्य लक्षात ठेवा, नवीन गोष्टीचा जरूर स्वीकार करा, आम्ही त्याला विरोध करणार नाही, पण नवीन गोष्टीचा स्वीकार करत असताना जुनं मातीला जाणार नाही किंवा जुनं लयाला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आम्ही म्हणणार नाही घरात लेकरू जर नवीन जन्माला आलं तर त्याला दूध बिस्किट खाऊ घाला, आमचा त्याला विरोध नाही. लेकरू आहे ना, नवीन आहे ना, त्याचं स्वागत करा, पण लेकराला चांगलं चांगलं खाऊ घालताना घरातलं म्हातारं उपाशी मरणार नाही याची काळजी घ्या ना. नवीन गोष्टीचा स्वीकार करत असताना जुन्याचा त्याग नको. काही गोष्टी सांभाळल्या पाहिजे. आणि लक्षात ठेवा, ज्या ज्या गोष्टी जुन्या असतात ना भरपूर चांगल्या असतात, फक्त आम्हाला त्याचं महत्त्व कळत नाही. जुन्या गोष्टी, जुन्या काळातली लोक घरातून बांधून दशम्या न्यायच्या, बरोबर आहे का, चपात्या किंवा पोळ्या भाजी घरून न्यायचे, बाहेर खात नव्हते. जुन्या काळातली माणसं घरचं खायची आणि बाहेर जाऊन घाण करायची. आता माणसं एवढं विचित्र झाली, बाहेर खायला लागली आणि घरी घाण करायला यायला लागली. केवढा मोठा विचित्र काळ. बाहेरचं खाणं किती धोकादायक आहे हे एरवी जरी नाही कळलं तरी कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला कळलं. महाराज बाहेरचं खाणं बंद केलं. जुन्या काळातली माणसं आणखीन बघा तुम्ही, कुठूनही बाहेरून आला की हातपाय धुतल्याशिवाय घरी येऊ देत नव्हते. कोरोनानं दुसरं काही फार वेगळं शिकवलं असं नाही महाराज. हातपाय धुतल्याशिवाय घरात यायचं नाही, नेहमी नेहमी हात धुवा, स्वच्छता पाळा, याच्यापेक्षा दुसरं काय कोरोनानं शिकवलं. आणि मित्र असं म्हणतो की कोरोना आला हे बरंच झालं, सगळी माणसं जागेवर आली. सगळे, तुम्हाला ते नाही पटायचं, आमच्यावर घेतल्यावर लवकर कळलं. आमच्यासारखे महाराज लोक एवढे दिलं तर येतो म्हणणारे सुद्धा जागेवर आले, हे बरं वाटलं असेल तुम्हाला, आहे की नाही. सगळे जागेवर आले महाराज. पार भजनी मंडळापासून ते व्यापार करताना भ्रष्टाचार करणाऱ्यापासून ते आमच्यासारख्या कीर्तनकारापर्यंत सगळे जागेवर आले. परवा एक माझा मित्र म्हणाला, आता कसं वाटायला. मी म्हणलं काही बी कर बाबा, मी तुला 5,000 रुपये देतो, पण तू माझं कीर्तन ठेव, फक्त ऐकायला लोक बोलो. आज नाही तसं करणार, उगं त्याला म्हणलो मी, तुम्ही नाहीतर आज मनावर घेताल तुम्ही. ऐका, कोरोनाच्या काळामध्ये काय शिकवलं कोरोनाने. मित्र असं म्हणेल, नेमकं कोरोनात सांगितलं काय, 2 मिनिट घेतोच. आता कोरोनात सांगितलं काय, काही जास्त करायचं, सामाजिक फिजिकल डिस्टन्स ठेवायचे, म्हणजे शारीरिक अंतर ठेवायचं. शारीरिक अंतर ठेवायचं आणि तोंडाला नेहमी काय लावायचं, ते मास्क. हा शब्द इंग्रजी आहे, त्याला मराठीतला शब्द सांगू का, मुंगस. साधा सोपा मराठीतला शब्द त्याला मुंगस म्हणायचं. मुंगस कळलं ना, मुंगस तुम्ही शेतकरी आहेत. बरं, मुंगस कोणाला घालतात,
बोला ना थोडं मोकळे मना बोला. संपलं कीर्तन आता 10 मिनिटात थांबणार. मुंस मुंस कोणाला घालतात? जनावराला. जनावराला, बैलाला. बरं कोणत्या बैलाला? जे बैल व्यवस्थित पातीनं काकरी धरून चालतं त्या बैलाला का बिघडलेल्या बैलाला? बरोबर ना. बिघडलेलं बैल जर कुठंही खात असेल, कसंही खात असेल, कसंही चालत असेल तर बिघडलेल्या बैलाला सुधारण्यासाठी शेतकरी काय घालतात? बोला ना. मुंगस. मुंगसे घालून घालून बैल सुधारले. मी पुढे अजिबात बोलणार नाही. मुंगसे घालून बैल सुधारले. देवाच्या लक्षात आलं की आता मुंगशाची गरज बैलाला नाही, माणसाला आहे. म्हणून माणसाकडे मुंगस आले, बाकी दुसरं काही नाही. आणि मला तर असं वाटतंय तोंड झाकून घेण्याची वेळ माणसाकडे आली आहे. एवढी आमची नीतिमत्ता भ्रष्ट झाली की काय, म्हणूनच परमेश्वराने ही रचना केली असावी. पुन्हा एकदा सांगतो, कोरोनाचा काळ अतिशय विचित्र आहे. आणखीनही पुन्हा हे सांगेन आपल्याला, कोरोना गेला असं समजू नका. आणखीनही 100% गेला असं समजू नका. मला तर एका चांगल्या व्यक्तीने सांगितलं आणखीन 2 वर्ष कोरोना जाणार नाही, कमीत कमी 2 वर्ष. हे सगळं फार मोठा विचित्र काळ येणार आहे. म्हणून थोडंसं आपण सर्वांनी सावध राहायची गरज आहे. आणखीनही कोरोना गेला असं समजू नका. आणखीनही एवढं निर्भयपणे, मी भीती घालतोय अशातला भाग नाही. आम्ही प्रशासनात काम करतोय महाराज. प्रत्यक्षामध्ये लॉकडाऊनमध्ये काही ड्युट्या केल्या आहेत, काही मग मेडिकलच्या ड्युट्या केल्या असतील, चेकपोस्टवर ड्युट्या केल्या आहेत, जवळून गेलेली काही लोक आम्ही पाहिली आहेत. काही काही कुटुंब उद्ध्वस्त झाली महाराज, घराला कुलप लागलेत. फक्त 2-2, 4-4 वर्षाचे लेकरं जिवंत राहिलेत. काही काही घरातले आई बाप घेऊन, आजोबा आजी गेलेत, आई बाप गेलेत, 2 लहान 2-2, 4-4 वर्षाची लेकरं आहेत. असा प्रचंड मोठा काळ. माझ्यासोबत डीएडला असणारे 2 शिक्षक मेलेत कोरोनाच्या काळामध्ये. म्हणून गेला असं एवढं समजू नका. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, आणखी कोरोनापासून सावध राहा. चला, आपला महत्वाचा विषय असा होता, नवीन गोष्टीचा स्वीकार करा पण जुन्या गोष्टी स्वीकारू नका, सोडू नका. अभंगाचं शेवटचं चरण हेच आहे. तो का म्हणे, देवा जुनाट ही माझी सेवा, याचा धरेना अभिमान, करीना आपुले जतन. मी अभंगाच्या ध्रुवपदाची चर्चा थोडीशी मागे ठेवलेली आहे. ध्रुवपदावरची थोडंसं बोलून, आणि या कुटुंबाशी घडलेली जी घटना आहे त्याला अतिशय हे बसणारं उदाहरण आहे, म्हणून मी थोडंसं मागे ठेवलेलं आहे. माझा एक साधा सोपा तुम्हाला प्रश्न आहे, साधा सोपा प्रश्न आहे. माणसाच्या जीवनामध्ये अभिमान असावा का नसावा? बोला. असावा. नक्की असावा. बाळा तुमचं मत काय रे? अभिमान, गर्व असावा का नसावा? बोल बोल, काय नाव आहे तुझं बाळा? हर्षद. अभिमान असावा का नसावा? हा, नसावा. तुमचं म्हणणं आहे असावा. इकडं काय करा मंडळी तुमचं? अभिमान. होय आपा बाप्पा, अभिमान. हा, बजाव द्या. जास्त चर्चा करण्यापेक्षा अभिमान असावा का नसावा याचं उत्तर थोडं वेगळं अपेक्षित आहे. आणखीन पुढचं सांगू का? सोपा, आणखीन सोपा प्रश्न. गरिबी. गरिबी माहिती आहे ना? गरिबी. गरिबी माणसाच्या जीवनात सुरुवातीला असावी का शेवटी असावी? बोला. सुरुवातीला. हे उत्तर 100% चूक आहे. त्याचं खरं उत्तर सांगू का काय आहे? गरिबी कधीच नसावी. कशाला मागून घेता सुरुवातीला तरी? गरिबी सुरुवातीला असावी का शेवटी असावी याचं उत्तर आहे गरिबी कधीच नसावी. अभिमान असावा का नसावा याचं उत्तर अभिमान असावा हेही बरोबर नाही आणि अभिमान नसावा हेही बरोबर नाही. तुम्ही म्हणाल कसं काय? महाराजांनी अनेक ठिकाणी अभंग केले की अहंकाराचा वारा नको म्हणले, हे अभिमान नित्य नवाता या लागे, अभिमान नको. मग एकीकडे म्हणतात अभिमान धरा आणि एकीकडे म्हणतात अभिमान नको. त्याचं उत्तर असं आहे, जसं गरिबी कधीच नसावे उत्तर आहे, तसं अभिमानाच्या बाबतीमध्ये असं उत्तर आहे, काही गोष्टीचा अभिमान असावा, काही गोष्टीचा अभिमान. थोडं स्पष्ट करतो आणखीन, ऐका. आमच्या घरात पंढरपूरची वारी आहे याचा अभिमान, बोला ना, असावा. माझा मुलगा सुंदर मृदंग वाजवतो याचा अभिमान, बोला, असावा. माझ्या घरातली मुलं दररोज आई वडिलांच्या पाया पडल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाहीत याचा अभिमान असावा. माझा मुलगा बिना पाण्याची पितो याचा, हे जरा बिघडल्यासारखं वाटतं है ना? ऐका, कळलं ना? विधायक गोष्टीचा अभिमान असावा आणि विघातक गोष्टीचा अभिमान नसावा. पुढे सांगेन, पारमार्थिक गोष्टीचा अभिमान असावा आणि सांसारिक गोष्टीचा अभिमान. मला ज्ञानेश्वरीच्या 100व्या पाठ आहेत, अभिमानानं सांगितलं पाहिजे. 100व्या पाठ आहे, 9वाध्याय पाठ आहे, भगवद्गीतेचा 15वाध्याय मुखोद्गत आहे, 12वाध्याय मुखोद्गत आहे, विष्णू सहस्रनामाचे 108-10 श्लोक मला मुखोद्गत आहे. अभिमान असला पाहिजे. मी दररोज ज्ञानेश्वरीच्या 10-5 ओव्या वाचल्याशिवाय अन्न खात नाही, अभिमान असला पाहिजे.
पण माझ्याकडे एवढी श्रीमंत आहे अजिबात अभिमान नसावा. आणखी पुढे सांगू का, माझ्याकडे जीवाला जीव देणारा भाऊ आहे याचा सुद्धा अभिमान असावा. सांगेन आपल्याला रामायणातल्या बंधुप्रेमानंतर आम्ही कीर्तनात सांगत होतो, कुठल्या तरी आईने लेकराला डोळा बसवला. हे डोक महाराजांनी सांगितलेली कथा महाराष्ट्रातले सगळे कीर्तनकार सांगत होते की ते माहिती आहे आपल्याला, तुम्ही ऐकले ते लेकरू असते ते मग ते आईला डोळा नसतो म्हणून त्याला लाज वाटते. पाहुणे रावळे आले की आईला घरात बसवायचं, ते पाठवायचं. एका दिवशी मरता मरता ते माईला सोडून गेलो निघून परदेशात. काही दिवसानंतर परत आल्यानंतर माईने चिठ्ठी लिहिली, ती चिठ्ठी पोराच्या हातात पडली. त्याच्यात माईने लिहिलं होतं, बाळा फार मोठ्या पदावर गेला रे, मोठी मोठी माणसं घरात आली की मला एक डोळा नाही म्हणून तुला माझी लाज वाटत होती. मला मध्ये जा म्हणून ढकलून लावत होता, हाकलून लावत होता, पण मला मात्र लेकराच्या जवळ समोर बसा वाटत होतं म्हणून बैठकीत येत होते. बाळा पण एक गोष्ट लक्षात ठेव, मला एक डोळा नाही याला कारण तू होतास. जेव्हा तू लहान असताना तुझा अपघात झाला होता आणि अपघात झाल्याच्या नंतर तुझा डोळा निकामी झाला होता. लातूर सहित पुण्या मुंबईला गेले, डोळ्याचा उपचार केला पण डोळ्याला उपाय झाला नाही, उपचार झाला नाही. डॉक्टरने सांगितलं डोळा काढल्याशिवाय पर्याय नाही. माझ्या लेकराला जर दृष्टी येत असेल, माझ्या लेकराच्या आयुष्यात जर डोळा कामाला येत असेल तर माझ्या डोळ्याचा काय उपयोग आहे असा विचार केला आणि मी माझा डोळा तुला बसवला रे बाळा. ही गोष्ट मी आजपर्यंत तुला सांगितली नाही, ही काल्पनिक म्हणा किंवा प्रत्यक्षातली कथा आम्ही ऐकली आणि कोण सांगितली. मुलासाठी आईने डोळा दिला ही काल्पनिक कथा आजपर्यंत आम्ही ऐकत होतो, पण भावाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचं लिव्हर देणारा भाऊ या मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्याच्या सिद्धगाव भूमीमध्ये आहे हे आम्हाला ऐकलं नाही तर आम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिलं आहे. याचा धरीन अभिमान. विठ्ठला स्तुती करत नाहीये महाराज, ही वस्तुस्थिती आहे. भावाची जमीन हडवण्यासाठी किंबहुना विधभर हातभर जागेसाठी भांडणारे भाऊ आम्ही जगामध्ये भरपूर पाहिले असतील, पाहिलेत महाराज. माझ्या जीवनातला प्रसंग सांगतो. पैठण तालुक्यातलं काल्याचं कीर्तन करून मी जालन्याला येत होतो. येता येता रस्त्याला एका माणसाने हात केला, मी गाडी थांबवली. गाडीमध्ये एकटाच होतो, ड्रायव्हर नाही, कोणीच नाही, दुपारची वेळ होती. गाडी थांबवल्यानंतर त्यांनी मला, मी ते विचारलं कुठे जायचं बाबा, त्यांनी सांगितलं मला जालन्याला जायचं. तुम्ही कुठे जाताय महाराज? मी बोललो मी जालन्याला जातोय, मला पुढे जायचंय. कुठे राहता तुम्ही जालन्यात? त्यांनी सांगितलं चंदनजिऱ्याचा पत्ता. चंदनजिऱ्यात मी वर्षातली 3 कीर्तन करतोय. मी सांगितलं चंदनजिऱ्यात कुठे राहतात? त्यांनी सांगितलं मारुतीच्या मंदिराजवळ. मग मारुतीच्या मंदिरातले तिथले नगरसेवक 2-4 मंडळी सगळे माझी चांगल्या परिचयाचे आहेत. मी 2-4 नावं सांगितली पण त्याचा काय मेळ बसना. माझ्या लक्षात आलं की हे माणूस खोटी ओळख सांगतोय. मी सांगितलं तुम्ही चंदनजिऱ्याचे रहिवासी ना, खरं सांगा कुठले आहात? त्यांनी सांगितलं मी खरं सांगतो म्हणला, पण मला आधी वचन द्या. म्हणलं काय? मी तुम्हाला खरं सांगितल्यानंतर तुम्ही मला गाडीतून खाली उतरणार नाही त्याचा शब्द द्या. बोललो नाही उतरणार, काय हरकत नाही सांगा. त्यांनी सांगितलं मी जेल मधला कैदी आहे. आता बरं वाटलं पण तेव्हा घाम फुटला होता, एकटाच होतो गाडीत. मग सहज त्या माणसाची चर्चा करायला लागलो. म्हणले महाराज ते कैद्याची काही शिक्षा अशी असते, सकाळी सही करायची तिथं मस्टरला, दिवसभर आपल्या घरी इकडे तिकडे जायचं, संध्याकाळी मस्टरला सही करायची, अशी काही दिवसाची शिक्षा असते. म्हणजे मी अशा पद्धतीची शिक्षा मी सध्या भोगतोय. सहज विचारलं नेमकं तुमचा गुन्हा काय? त्याने डोळे भरून आणले. त्यांनी सांगितलं महाराज काही नाही, भावाच्या शेतातलं पाणी माझ्या शेतात येत होतं. काही नाही, मोठं कारण नव्हतं. मी सहज त्याला म्हणालो तुझ्या शेतातलं पाणी अडवून घे. भाऊ म्हणाला वरच्या शेतातलं पाणी खाली येणार नाही तर काय आभाळात जाणार आहे का? एवढा शब्द भावाने वापरला. हातात खोरं होतं, राग अनावर झाला. हातातलं फावडं म्हणतात तिकडे, ते फावडं घेतलं, भावाच्या डोक्यात घातलं. भाऊ जाग्यावर मेला. भाऊ मेला, भावाचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि मी सजा भोग जेलमध्ये आहे. माझं कुटुंब उद्ध्वस्त आहे महाराज. 5-10 मिनिटाचा राग जर मी शांत केला असता तर माझा भाऊही वाचला असता, भावाचं कुटुंबही आनंदाने जगलं असतं, मीही आनंदाने जगलो असतो. महाराज तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आज मला पश्चाताप होतोय. तुमच्या कीर्तनाला दररोज हजारो माणसं आहेत. हा विषय जर तुम्ही कीर्तनात सांगितला तर भावाची भांडणं थांबतील. आणि त्या दिवसापासून होईल तेवढं बंधुप्रेमी सांगण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं ह्या घटनेची सिंधगावमध्ये झालेली ह्या घटनेची चर्चा मराठवाड्यात नाही तर अनेक जिथपर्यंत आपले पाहुणे रावळे आहेत तिथपर्यंत ही चर्चा आहे. सांगू आपल्याला 2च मिनिटात रामायणात थोडं घेऊन जातो, ऐका. रामचंद्र प्रभूला 14 वर्षाच्या वनवासाला पाठवण्याची तयारी सुरू झाली. 14 वर्षाच्या वनवासाची तयारी सुरू झाल्याच्या नंतर उडत उडत ही इकडून तिकडून बातमी लक्ष्मणापर्यंत आली.
आणि लक्ष्मणापर्यंत बातमी आल्याच्या नंतर लक्ष्मणजी प्रभूकडे आले आणि प्रभूला म्हणाले, काय दादा, काय नाही रे लक्ष्मण, मी असं ऐकलंय की तुम्ही 14 वर्ष वनवासाला जाणार. म्हणले हो, वडिलांची आज्ञा. लक्ष्मणाने सांगितले, दादा तुम्ही जर वनवासाला जात असाल तर हा लक्ष्मण राजवाड्यात राहणार नाही, मी तुमच्या सोबत येणार आहे. रामाने थोडीशी काडकाठी टाकली, लक्ष्मणा हे बघ, माझ्यासोबत मी काय नेलं असतं रे बाबा, पण आईची परवानगी घे. रामाला माहित होतं की सुमित्रा काही येऊ देणार नाही म्हणून. आईची परवानगी घे आणि मग ये. लक्ष्मणजी माता सुमित्रेकडे आले, सुमित्रेला बोलायला लागले, माताजी मैं आपसे एक बात पूछना चाहता हूँ. बोलो लखन जी. मेरा भैया 14 साल के लिए बनवास जा रहा है. हाँ, और यदि मेरा भैया बनवास जाता है तो मैं यहाँ क्यों रहूं? मैं आपकी अनुमति चाहता हूँ. मला तुमची परवानगी हवी आहे की मी 14 वर्ष रामासोबत वनवासाला जाऊ इच्छितो. त्यावेळेला सुमित्रेचे वाक्य ऐका. सुमित्रा असं म्हणाली, लक्ष्मणा मुझे ऐसा लगा था कि सुमित्रा का बेटा, सुमित्रा का कोक का बेटा, सुमित्रा का दूध पीने वाला बेटा बुद्धिमान हो सकता है, लेकिन आज ऐसा मेरे समझ में आया कि मेरे पुत्र जैसा बुद्धू या निर्बुद्ध व्यक्ती इस दुनिया में कोई नहीं है. मला असं वाटलं होतं की सुमित्रेचं दूध पिणारा मुलगा हुशार निघेल, बुद्धिमान निघेल, पण तुझ्यासारख्या निर्बुद्ध पुत्राची मी आई झाले याचे मला लाज वाटते. असे शब्द जेव्हा सुमित्रेच्या मुखातून निघाले, लक्ष्मणाने खाली मान घातले आणि लक्ष्मणाने आईला प्रश्न केला, आई नेमका असं का बोलताय, सरळ बोला ना. सुमित्रेचं वाक्य फार महत्वाचं आहे. अरे भावासोबत वनवासाला जाऊ का हे मला विचारण्यापेक्षा न विचारता जर गेला असता तर मला कळलं असतं की सुमित्रेच्या दुधाची ताकद काही वेगळी आहे. कशी तरी सुमित्रेची परवानगी घेतली आणि प्रभूकडे आले आणि आल्यानंतर प्रभूला म्हणायला लागले, आईने परवानगी दिली, सांगितले जा, उलट माझा अपमान केला. असाच प्रसंग घडला होता महाराज शिवनेरीवर एकदा. छत्रपती शिवाजी महाराज दरवाजात 2 भिकारी होते, भिकाऱ्याला 2 चपात्या भाकरी वाढू का म्हणून जिजाऊ आईसाहेबाकडे आले होते. आणि आईसाहेबाकडे आल्यानंतर आईसाहेबांना विचारलं, आईसाहेब दरवाजामध्ये 2 भिकारी आहेत, त्यांना भाकरी वाढू का? जिजाबाईचं वाक्य आहे, अरे राजा, जिजाऊचं दूध पिणारा मराठ्यांचा मावळा, जर न विचारता तू जर भाकरी दिल्या असत्या तर मला याही पेक्षा जास्त आनंद झाला असता. दुसऱ्याला दान द्यायला किंवा भाकरी द्यायला आईची परवानगी लागते कशाला शिवबा, थोडासा निर्णय घ्यायला शिका. असे साधे साधे वाक्य होते महाराज माझा माता जिजाऊचे, म्हणून राजे घडले. एवढं सोपं आहे. आईची परवानगी घेऊन आल्यानंतर रामाच्या लक्षात आलं की आडकाठ टाकली पण काही यशस्वी झाला नाही. आणि मग राम हळूच लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणजी लग्नानंतर लेकरावर पोरावर आई बापापेक्षाही जास्त अधिकार त्याच्या पत्नीचा असतो. बायकोची परवानगी घेतली का, तो पत्नीची परवानगी घेतली का? लक्ष्मणजी म्हणले, नाही देवा, पत्नीची परवानगीची काय गरज आहे. रामाने सांगितलं परवानगी घेतल्याशिवाय यायचं नाही. लक्ष्मणजी उर्मिलेकडे आले आणि उर्मिलेला म्हणायला लागले, उर्मिले तुला माहिती आहे का काय, दादा 14 वर्ष वनवासाला जातोय आणि मला जायची इच्छा आहे. उर्मिलेचं वाक्य पहा. उर्मिला काय म्हणाले माहिती आहे, जा, पण स्वप्नातही जर भावाविषयी द्वेष किंवा ईर्ष्या निर्माण होणार नसेल तर जा. लक्ष्मणजी म्हणले, काय म्हटलीस तू, स्वप्नात? स्वप्नामध्ये जर भावाविषयी द्वेष निर्माण होणार असेल तर सांग उर्मिले, स्वप्न केव्हा पडतात? उर्मिला म्हणली, झोपल्यावर. झोपल्यावर जर स्वप्न पडणार असतील तर हा लक्ष्मण 14 वर्ष झोपणारच नाही. पुढचा प्रश्न आहे, सांग उर्मिले, माणसाला झोप केव्हा लागते? उर्मिला म्हणली, पोट भरलेलं असल्यावर. पोट भरलेलं असल्यावर झोप लागत असेल आणि झोप लागल्यावर स्वप्न पडणार असेल आणि स्वप्न पडल्यावर जर भावाविषयी द्वेष निर्माण होणार असेल तर हा लक्ष्मण 14 वर्ष अन्नाचा कण खाणार नाही. म्हणून शबरीच्या आश्रमातली बोरं लक्ष्मणाने फेकून दिली होती आणि रामाने खाल्ली होती. याचं कारण आहे 14 वर्षाचा उपवास होता लक्ष्मणजी. हे आम्ही रामायणातलं प्रेम सांगत होतो आजपर्यंत. रामासाठी राजपदाचा त्याग करणारा भरत आम्ही सांगितला, रामासाठी सर्व गोष्टीचा त्याग करणारा लक्ष्मण जे आम्ही सांगितला, पण स्वतःच्या भावासाठी स्वतःचं लिव्हर देणारा भाऊ या सिंदगावच्या पाटील परिवारामध्ये जन्माला येतो आहे. हे नक्कीच कीर्तनामध्ये सांगण्यासारखी गोष्ट आहे महाराज. आपल्या भावाला वाचवण्यासाठी आपलं स्वतःचं लिव्हर किंवा शरीराचं दान देणारा भाऊ या मराठवाड्याच्या या लातूर जिल्ह्याच्या सिंदगाव भूमीमध्ये जन्माला येतोय. त्याचा मनोमन आम्हाला आनंद आहे. आपण प्रयत्न भरपूर केले पण नियतीने म्हणा किंवा परमेश्वराने आपल्याला यश दिलं नाही तरी तुमचे प्रयत्न त्यांना वाचवण्यापेक्षा मोठे आहेत. ते जरी आपल्यात नसले तर ते आजही आपल्यात आहेत, आठवणी रूपाने आहेत. बंधुप्रेम काय असतंय महाराज?
पुन्हा एक वाक्य सांगेल, मेल्यानंतर त्या माणसं कुणीही रडत असतील यात नवलाची गोष्ट नाही. जिवंत असताना त्या माणसाला वाचवण्यासाठी, त्या माणसाच्या डोळ्यात अश्रू न येण्यासाठी करणारे प्रयत्न न रडण्यापेक्षाही नक्कीच प्रभावी प्रयत्न असतात. पण गेलेल्या माणसासाठी रडण्यापेक्षा आहे तोपर्यंत माणसाला वाचवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि तो प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे. दुर्दैवाने यश आलं नाही. स्वतःच्या भावाला वाचवण्याचं जे बंधुप्रेम आपण दाखवलेलं आहे ते नक्कीच कीर्तनामध्ये सांगण्यासारखं आहे. पुन्हा सांगू, भावाचा उद्धार करण्यासाठी गोकर्णाचा माफ करा धुंदुकारीचा उद्धार करण्यासाठी गोकर्णाने श्रीमद भागवताचं श्रवण केलं होतं, आयोजन केलं होतं आणि मग पिशाच्योनीमधला धुंदुकारी उद्धरून गेला होता. ही कथाही भागवतामध्ये आपल्याला पाहायला सापडते आहे. असे एक बंधुप्रेम, आदर्श बंधुप्रेम सांभाळणारा हा परिवार आहे. निश्चितपणे आपण सर्वांच्या वतीने त्यांचे भाऊ, छोटे चिरंजीव आणि परिवारातली ही सगळी माणसं आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्यासाठी एकच प्रार्थना करू. एक समाज कार्यामध्ये झगडणारं व्यक्तिमत्व, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारं व्यक्तिमत्व, काळ्या आईची शेतीची प्रामाणिकपणे सेवा करणारं व्यक्तिमत्व, अगदी कुठेही हॅलो म्हटल्याबरोबर आलो म्हणणारं व्यक्तिमत्व होतं. अशा त्यांचा परिचय माझ्यापेक्षा जास्त आमच्या वडिलांचा होता. त्यांनी मला त्यांचे बरेच किस्से किंवा त्यांचं प्रेम, किती जवळचं नातं, हे सगळं सांगितले. त्यांनी सांगितलं माझ्या जवळचा कार्यक्रम आहे मित्राचा, आपल्याला तो कार्यक्रम करायचा आहे. या परिवाराशी अतिशय जिव्हाळ्याचं जवळचं नातं होतं. दुर्दैवाने म्हणा किंवा या आजाराला आपण मात करू शकलो नाही. आणि पुन्हा एकदा सांगेल, हे सगळे प्रयत्न मानवी आहेत, याच्या पुढची ईश्वरी सत्ता मात्र त्याची आहे. त्यांचं आयुर्मान म्हणा किंवा त्यांचं आयुष्य एवढंच आहे एवढं आपल्याला स्वीकारावं लागेल आणि पुढे एवढंच म्हणावं लागेल, तुटला आयुष्याचा दोरा एर वावुगा पसारा, आयुष्याचा दोरा तुटला. एकदा आयुष्याची कालमर्यादा संपली की तिथे कुठेच काही कामाला येत नाही. आणि मग तुकोबारा बोलता, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्येला ठाव स्मशानीचा, रडते रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणते हाय हाय यमधर्म, वैराग्याच्या शेने लागल्या शरीरा, नानाग्ने लागला ब्रह्मत्वेसी, फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली, दिली तिळांजुळी कुळनाम रूपासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले, तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, उजळीला दीप गुरु कृपे, रडते रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणते हाय हाय यमधर्म. पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुणे मंडळींच्या वतीने, सर्व भाविकांच्या वतीने, परिसरातील सर्व निष्ठावान वारकऱ्यांच्या वतीने आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करूयात. भगवान परमात्म्याला त्यांना आपल्या पायाजवळ ठिकाणा द्यावा एवढी मनोमन प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी मी आपल्या सर्वांची रजा घेतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली